चला. सर्वांना माझा अगदी मनापासून नमस्कार आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. अगदी म्हणजे आताच्या क्षणी तुम्ही हा एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलात, जो तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणार आहे. आणि नक्कीच ह्या रेकी कोर्समध्ये तुम्हाला जे मी सांगणार आहे, ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुमच्या वेळेची, तुमच्या पैशांची, तुमच्या विश्वासाची ह्याबद्दल म्हणजे एक प्रकारचं तुम्ही जे काही निर्णय आज इथे घेणार आहात, त्याचं म्हणजे तुम्ही कृतज्ञतेच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगता येणार नाही. इतकं सुंदर हे तुम्हाला समजेल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि तुमचं जीवन नक्कीच बदलेल. हे सुद्धा मी मनापासून सांगू इच्छिते. तर परत एकदा सर्वांना नमस्कार, सर्वांना स्वागत मनापासून. कितीही म्हटलं तरी तुम्ही आज आपला वेळ काढून ह्या वेबिनारसाठी आले. पण आज जीवनाविषयी आपण खूप महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहे. आज सर्वात मुख्य म्हणजे जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काहीही करत नाही. तर हा फक्त तुमच्या भावनांना, तुमच्या विचारांना, तुमच्या बुद्धीला, तुमच्या अस्तित्वाला प्रतिक्रिया करीत असतो. आणि आपण म्हणतो, की माझं जीवनच असं आहे. काय करू? मला जीवनाकडनं मिळालंच नाही. मला असंच नाही, तसंच नाही. किती गोष्टी आपण नकारात्मक बोलत असतो. पण जीवन हा काही असा देव थोडी आहे. देव म्हणजे वरती काहीतरी अशी मूर्ती आहे आणि तुम्हाला तथास्तु म्हणेल आणि देईल. तो तुम्हाला तेच देतो जे तुम्ही आमंत्रित केलेलं असतं. जे तुम्हाला पाहिजे असतं तेच. आज तुमच्या जीवनात दुःख आहे ना, तुम्ही दुःख आमंत्रित केलेलं आहे. आपणच आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला आव्हान केलेलं असतं. आपणच आपल्या जीवनाचे रचयिते आहोत. आपणच आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आपल्या जीवनाची कहाणी लिहितो आपण. आपणच आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक आहोत, डायरेक्टर आहोत. कसं चालणार आहे? आता याच्यानंतर काय होणार आहे? तिथे काय होणार आहे? तिथे काय होणार नाही? हे सारं काही आपणच ठरवलेलं असते. आणि हे सारं जीवन आपलं कसं बनवायचं हे सारं आपल्या भावनांमध्ये, आपल्या विचारांमध्ये ठरलेलं असते. तुम्ही ज्या वस्तूला किंवा परिस्थितीला किंवा व्यक्तीला प्रेम करता, ती पण तुम्हाला चाहते आहे. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता ना, तर तुम्हाला संघर्ष करायची गरज नाहीये. तर फक्त चांगल्या भावना, डीप फीलिंग म्हणजे प्रेम द्यायचंय, पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी पण नाही नुसती, त्यातून डीप फीलिंग द्यायचंय. बघा परिस्थिती कशी तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाते. चांगली भावना द्यावी लागते सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. तुमच्या आयुष्यात जर खुशी पाहिजे आहे, तर तुम्हाला खुशी द्यावी लागेल पहिल्यांदा. पेरावं लागेल खुशी. फळ मिळवण्यासाठी बीज पेरावं लागतं. जीवनात तुम्हाला खुशी पाहिजे, तर पहिल्यांदा प्रेम, आनंद, खुशी पेरावी लागते. त्याचं बीज पेरावं लागतं. तेव्हा कुठे ते झाड उगवतं आणि तुम्हाला मग त्याचं फळ मिळतं. तुम्ही आतापर्यंत जे करत होते, तुम्ही आतापर्यंत जे करत होते तेच पुन्हा-पुन्हा कराल, तर तुम्हाला तेच मिळेल, जे आतापर्यंत मिळत होते. म्हणजे याचा अर्थ असा, की आता तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, जर तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल, तुमच्या मनाविरुद्ध काही होत असेल तर. तर बघूया आता काय असं वेगळं करावं लागेल, की ज्याने आपलं जीवन बदलू शकतं? तर परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. नवीन लोकं जॉइन झालेले आहेत. आपण सर्वांनी आपला मौल्यवान वेळ माझ्या या वेबिनारसाठी काढला आहे. याचा अर्थ असा होतो, की आपण सतत काहीतरी नवीन शिकू इच्छितो आणि ही जीवनातली अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करते, स्वागत करते आणि नक्कीच या आजच्या वेबिनारमधून आपण जरूर काहीतरी घेऊन जाणार, की ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकते आणि आपल्या जीवनाच्या सुखकारक घटनेमध्ये टाकू शकेल. तर खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. आजचा हा वेबिनार आपल्या जवळ-जवळ 60 मिनिटाचा असेल. तुम्हाला जरूर वाटत असेल तर नोटबुक, पेन घेऊन बसा. काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर शेवटी विचारा. मी उत्तर प्रत्येकांना जरूर देईन. मी आपली स्वतःची ओळख सांगते. मी नंदिनी मेश्राम,
रेकी ग्रँडमास्टर. मागच्या 20 वर्षापासून म्हणजे जवळ-जवळ 2005-06 पासून मी नागपूरला प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूट हे माझं स्वतःचं रजिस्टर्ड असं इन्स्टिट्यूट आहे. याच्या माध्यमातून मी अनेक कोर्सेस शिकवते. माझ्या इन्स्टिट्यूटचं नावच प्रज्ञा करुणा आहे. याचा अर्थ सांगते मी असं का ठेवलं प्रज्ञा करुणा नाव? तर प्रज्ञा म्हणजे प्रज्ञेचा अर्थच असा आहे की ट्रू नॉलेज म्हणजे सत्य ज्ञान. म्हणजे असं ज्ञान की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याला वापरा आणि आपलं आयुष्य बदलवा आणि मग तेच ज्ञान इतरांपर्यंत पोहोचू द्या. म्हणजे आपले अनुभव इतरांना सांगा, की जेणेकरून त्यांचा मार्ग सुकर होऊन जाईल. आणि करुणा म्हणजे सिम्पथी, एम्पॅथीच्याही पलीकडे कंपॅशन. तुमच्यासाठी कोणी वाईट विचार करतं, पण तुम्हाला त्याचीही दया येते, की "अरे रे! इतक्या सहज सोप्या मार्गावर हा जायला पाहिजे होतं, तर हा किती कठीण मार्गाने आपल्यासाठी म्हणजे हे करतोय." कुणाचं वाईट करणं किंवा वाईट विचारही करणं म्हणजे आपल्याच पायावर दगड मारणं, आपल्याच पायावर कुल्हाडी मारणं आहे. हे त्याला माहिती नाहीये आणि त्याबद्दल आपल्याला त्याच्याबद्दलची करुणा, माया येते. तर त्यांना असं वाटतं, की आपण किती यांना शिकवावं, की ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत म्हणून. किती सहज आणि सोपं आयुष्य आहे, पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाहीयेत आणि आपण त्याची म्हणजे आपल्या आयुष्याची झण करून ठेवतो, कठीण करून ठेवतो आणि म्हणतो, की माझ्या आयुष्यामध्ये असंच आहे. ना मला आई-वडिलांनी साथ दिलं, ना नवरा-बायकोचे भांडणं, पोरं, शेजारी-पाजारी, शत्रू म्हणजे निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह गोष्टीकडे आपण लक्ष देत राहतो आणि माझं आयुष्य असं, माझं आयुष्य तसं. पण ह्या आयुष्याला बनवलं तुम्ही फक्त तुम्हीच. भगवान बुद्ध म्हणतात ना, "आत्मदीप भव." तुम्हीच तुमचे मार्गदीपक आहात. पोटाच्या आतमध्ये बाळ असतं तरी सुद्धा तुम्ही त्याचं लाईफ नाही बनवू शकत. ते आईला जोडून असतं, आईचंच खातं, आईच्याचकडे सगळं काही असतं त्याचं. पण तरी सुद्धा त्याचं स्वतंत्र आयुष्य असते. स्वतंत्र त्याचे विचारधारणा असतात, स्वतंत्र त्याचं अस्तित्व असतं. नेचरने बनवलंच असं आहे आपल्याला. म्हणून इथे आज आपण जे रेकी शिकतोय ना, ते प्रत्येकाने शिकावं स्वतःसाठी. कारण स्वतःचं आयुष्य दुसरे कोणीच बदलवून देऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. आई-वडील कितीही तुमच्यासाठी पैसा कमवून ठेवतील, घर बांधून ठेवतील, चांगली बायको, चांगला नवरा शोधून देतील, हे, ते सगळं-सगळं मी खूप सुखी आहे, सुखी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुखी नसता. तर तुमच्या आतल्या विचारांमुळे, तुमच्या स्वतःच्या अस्तित्वामुळे तुम्ही खुश असता किंवा दुःखी असता. हे तितकंच सत्य आहे. तुम्ही जितक्या लवकर समजून घेतलं ना, तितक्या लवकर तुमचं जीवन पलटेल. नाहीतर पूर्ण आयुष्य निघून जातं, पण लोकांना समजत नाही ह्याच्यातलं. मला असं इतकी कणव येते लोकांची, की यांना कसं समजावून सांगू मी, की असा विचार करा. कारण माझ्या लाईफचं पर्पजच हा आहे. माझ्या आयुष्याचा पर्पजच हा आहे, की सायंटिफिकली स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकता लोकांच्या समोर आणून द्यावं, त्यांना शिकवावं. जेणेकरून त्यांनी आपल्या जीवनाच्या पिचवर बेस्ट गेम खेळून जीवन सहज आणि आनंदाने जगावं, समृद्धीने जगावं आणि एकदम म्हणजे शांत आणि मस्त पद्धतीने जगावं. मी खरंच सांगते, मी माझे स्वतःचे अनुभव सांगते, की मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले होते ना, आध्यात्मिक क्षेत्रात किंवा रेकीच्या बद्दल जेव्हा मी ऐकलं, तर मी पण कन्फ्यूजच होते. म्हणजे खरंच असं होतं का? नुसतं हात स्पर्श चिकित्सा म्हणजे रेकी म्हणजे स्पर्श चिकित्सा. नुसता हात लावून कोणाला बरं करता येतं का? आणि मी करू शकेन. कारण मी त्यावेळेस सायन्सची स्टुडंट होती आणि परत मी श्याम मानवसोबत म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये मी खूप म्हणजे एम्पॉवरिंग असे कामं करत होते तिथे. आणि मी इथे एकीकडे अंधश्रद्धा तर नाहीये, जादूटोणा तर नाहीये किंवा मी लोकांना फसवणार तर नाही. म्हणजे अशा पद्धतीचे मला विचार येत होते. पण जीवनाने मला बरंच काही शिकवून दिलं. आणि सायंटिफिकली मला समजलं म्हणजे मी असे अनेक कोर्सेस केले रेकी शिकल्यानंतर, की जिथे मला हे समजले, की सायन्स काय आहे याच्या मागचं. आणि खरंच माझं मन विश्वासाने भरून गेलं. आणि आज माझं दुनिया, माझं आयुष्य बदललं. याचा अर्थ असा नाही, की माझ्या आयुष्यात दुःख किंवा अडचणी येत नाही. येतात. कारण तुम्ही रस्त्याने चालायला लागलं, तर तिथे तुम्हाला दगड लागेल, काटा लागेल, वर-खाली होईल, कुठे खड्डे राहतील, काही ना काही आहेच. पण मला जेव्हा डोळ्याने दिसतं, की त्या खड्ड्यांना कसं करायचं, त्या दगडांना कसं करायचं, चांगला रस्ता कसा शोधायचा, त्याच्यातूनही मी माझ्या मंजिलपर्यंत कशी जाणार, हे मला जेव्हा समजलं आणि देवाने भरभरून मला डोळे दिले, मला पूर्ण सगळ्या गोष्टी समज दिली, तर मी चांगलंच पोहोचणार ना त्या रस्त्यावर. अशाच पद्धतीने माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. क्लॅरिटी आली माझ्या जीवनात.
माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे? पर्पज काय आहे? मला करायचं काय आहे जीवनामध्ये? हे समजलं आणि खरंच माझं जीवन प्रेम, आनंद, उत्साह, खुशी, आनंदाने भरवून गेलं. खरंच मी आशा करते, की असे चमत्कार भरे एक्सपिरियन्स आपल्याही जीवनामध्ये येवो आणि आपलेही जीवन प्रेम, आनंद, सुखाने भरून जावं. हे बघा असं आहे, की आजारपण किंवा समस्या आपल्याला सांगून येत नाही. हे असं आहे, की हे कधी पण आणि कुणावर पण केव्हा पण येऊ शकतं. पण अशा वेळेस आपल्याला समजलं, की आपल्या हातांमध्येच अशी ऊर्जा आहे, की जी आपण स्वतःवर चिकित्सा करू शकतो. स्वतःचा उपाय आपण स्वतः शोधू शकतो. हे समजलं तर किती मजा येईल ना? ॲक्चुअली वैकल्पिक चिकित्सा ही एक चिकित्सा पद्धती आहे. वैकल्पिक म्हणजे आपल्या विचारांनी, आपल्या कल्पनेने आपण आपली चिकित्सा कसं करू शकतो. तर ह्या वैकल्पिक चिकित्सा अंतर्गत येणारी रेकी स्पर्श चिकित्सा ही पद्धती आपण शिकून आपल्या शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवू शकतो. सगळ्या गोष्टींनी म्हणजे आपण स्वास्थ्य मिळवू शकतो, सुख मिळवू शकतो. वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा असं आल्यामुळे काय होतं, की आपल्या शरीरामधले जे ऊर्जा प्रवाह होतो तो असंतुलित होतो आणि तिथे ब्लॉकेजेस तयार होतात. भीती है ना ह्या गोष्टीमुळे आणि मग तिथे आपल्या रोगांचा हमला होतो. म्हणजे शेवट आपलं शरीर आपलं रोग दाखवतो. पण स्वस्थ राहण्यासाठी, आरोग्यदायी राहण्यासाठी हीच जी ऊर्जा, जिला प्राणशक्ती म्हणजे रेकी शक्ती म्हणतो, ह्याचा प्रवाह योग्य राहणं खूप गरजेचं असते. आणि व्यक्तीच्या विचारांची दिशा योग्य करण्यासाठी कारण विचारांनीच आपल्या शरीरावर पण परिणाम होतो, आपल्या परिस्थितीवर परिणाम होतो, आपल्या आध्यात्मिक गोष्टीवर परिणाम होतो. कारण आज तुम्ही विचार करता आहात, तो भविष्य निर्माण करतो आहे. आज तुम्ही जे जगताय प्रेझेंटमध्ये, त्याचं भविष्य तुम्ही पास्टमध्ये तयार केलेलं आहे. तर मग आता तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहून जर शिकले, की तुमचं भविष्य कसं असावं किंवा तुम्ही स्वतः कसं आयुष्य जगलं पाहिजे, तर नक्कीच ह्या ऊर्जेची दिशा योग्य करण्यामध्ये खूप गरज असते. आणि इथेच आपल्याला ही रेखी मदतगार सिद्ध होते. आणि त्यामुळे आपण आपल्या भावनांवर, आपल्या विचारांवर काबू ठेवून आपल्या समस्यांपासून आपण सुटकारा मिळवू शकतो. तर रेकी ही नैसर्गिक पण आश्चर्यजनक विद्या आहे. ही कोणी तयार केलेली नाहीये. ही निसर्गाने दिलेली आहे. फक्त आपल्याला माहिती नाहीये. तर आपल्या कोर्सच्या द्वारे आपल्याला ती माहिती शिकून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे त्या नेचरला. कोणाला गुरु म्हणून त्याच्या मागे धावून किंवा अंधश्रद्धेमध्ये करून काही गरज नाही. "अत्तदीप भव." तुम्हीच तुमचे मार्गदीपक आहे. फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचंय. तर ह्याच रेकी उपचाराद्वारे आत्मविश्वास प्राप्त करून आनंदमय जीवन जगण्यासाठी ही एक अनोखी अनुभूती आहे. अनुभूती आहे, एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकणार. अनुभूती म्हणजे जसं कोणी गुदगुल्या लावल्या तर आपण हसतो. त्या गुदगुल्या कशा लागतात आणि कसं मला होतं आणि मला कसं हसू येतं, हे तुम्ही नाही सांगू शकत स्पष्टीकरण करून. बस कधी-कधी तर इतके जास्त असतात कोणाकोणाला तर नुसतं इशाराही केला तरी हसायला येऊन जातं. तर ही अनुभूती असते. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. ही रेखी कोणीही व्यक्ती सहजतेने शिकू शकतो. केवळ हाताच्या स्पर्शाने कोणत्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळू शकते रेखीमुळे. आणि रेखी म्हणजे ही सर्वव्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती, जिच्यामध्ये निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता असते. आणि मनुष्याजवळ ही नैसर्गिक पण वैचारिक प्रक्रियेची शक्ती आहे. परंतु आपल्या लोकांना हे माहितीच नाही. म्हणून आपण याचा वापर करत नाही किंवा वापरही केला तरी निगेटिव्ह पद्धतीने करतो आणि आपण आपलं जीवन झंड करून ठेवतो. तर आपणच आपलं जीवन दुःखी करून ठेवतोय. तर मनुष्याच्या आतमध्येच अनंत शक्तीचा भंडार लपलेला आहे. जीवनात जे पण घटित होते आहे, ते म्हणजे आपल्या विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. आणि त्या विचारांच्या प्रक्रियेमध्येच ही अनंत शक्तीचा प्रवाह लपलेला असतो. हे जाणून घ्या. आणि ह्याच शक्तीला आपण स्वतःच जागृत करू शकतो. दुसऱ्यांच्या समोर हात पसरायची गरज नाही. जसं आपल्या स्वतःच्या हाताने जेवायला मिळालं तर किती चांगलं. कोण किती दिवस तुम्हाला चारून देणार?
कोण तुमच्यासाठी किती करून ठेवणार आणि करून ठेवलंय तरी तुम्हाला ते प्रत्येक वेळेस कसं वाटेल ना, की मला आत्ता गरज आहे, आत्ता भूक लागली आणि आता मग तुम्ही शोधत बसणार, की कोण मला आता चारून देणार. त्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्या हाताने खायला शिकले तर कायच मस्त, है ना? म्हणून आत्मविश्वासाने, आत्मनिर्भरपणा, मनोकामना पूर्ण करा आणि प्रगती करा. नक्की रेकी शिका. तर आता परत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. नवीन बरेचसे लोकं जुडलेले आहेत आणि खूप खूप धन्यवाद, की तुम्ही आपला इतका मोलाचा वेळ ह्या क्षणी आणलं आणि तुम्ही वेबिनार अटेंड करत आहात. खरंच तुम्ही एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, की जो तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणार आहे. कारण रेकी ह्या कोर्समुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या म्हणजे वेळेची किंमत म्हणजे ठेवून हा प्रज्ञा कोनावर आम्ही म्हणजे विश्वास ठेवल्याबद्दल आणि तुम्ही जी काही निर्णय घेतला त्याबद्दल म्हणजे कृतज्ञतेच्या शब्दामध्ये सांगता येणार नाही, की तुम्ही किती आमच्यासाठी मौल्यवान आहात. कारण मला असं वाटतं, की माझ्या जीवनात जे परिवर्तन झालं, ते मी किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू आणि किती लोकांना सांगू. खरंच तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे तुमचं जीवन अधिक सुखी, शांतीपूर्ण आणि समृद्ध हो, हे माझा विश्वास, अनुभव आणि माझा एक काय म्हणतात आशीर्वाद किंवा शुभेच्छा, शुभकामना. तर चला आपण सुरुवात करूया. मी तुमच्यासोबत स्लाइड्स शेअर करते. एक तर सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणजे हे सांगणार आहे, स्वतःची ओळख तर मी दिलंच आहे, तरी अजून बरेचसे लोकं जॉइन होतात आहेत. येस. तर प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट हे माझं स्वतःचं जवळ-जवळ आता 20 वर्षाचं जवळ-जवळ हे होऊन राहिलं. रजिस्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी मी स्थापित केलेली आहे. प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट हिलिंगचा आमचा हेतूच मेन म्हणजे हा आहे, की आध्यात्मिकता ही सायंटिफिक पद्धतीने सहज सोप्या अशा भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने लोकांना समजून सांगावे आणि आमचा हा विश्वास आहे इतक्या वर्षाचा, की रेकी आणि रेकी हिलिंग ही ध्यान प्रत्येकासाठी उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण ही प्रत्येकामध्ये शक्ती आहे. कोणत्या साधू बुवाकडे जाण्यापेक्षा आपण स्वतः कसं हे करू शकतो, तर आपल्या स्वतःला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तर म्हणून आम्ही ह्या सगळ्यांना म्हणजे माहिती असावं, म्हणजे कळावं ह्याच्यासाठी आम्ही हे ज्ञान उपलब्ध केलेलं आहे. तर मी स्वतः नंदिनी मेश्राम रेकी ग्रँडमास्टर आहे. मागच्या 20 वर्षापासून 2005-6 मध्ये वगैरे मी केलेलं होतं. त्यावेळेस तर आमच्या नागपूरमध्ये दूर-दूरपर्यंत रेकी काय, टॅरो काय माहिती नव्हतं. पण मी हळू-हळू एक-एक शिकत गेले टॅरो रीडिंग आणि म्हणजे खूप खूप त्यावेळेस रेअर असं होतं. नावच नव्हतं रेकीचं असं. एंजल थेरपी, लाईफ असे लाईफ बिझनेस कोच पण मी आहे. त्याच्यानंतर आणि आजपर्यंत आपल्या ह्या प्रज्ञा कोरोनामध्ये अनेक लोक म्हणजे झाले. ऑनलाईन झाल्यापासून ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. मला तर असं वाटतं, की कोरोना काळामध्ये जेव्हा Facebookवर आपली ॲड आली ना, तर मला वाटतं माझीच फक्त दिसायची तेव्हा ॲड. कारण तेव्हा लोकांना Zoomवर येण्याची सुद्धा माहिती नव्हती आणि मी Zoom कोरोनाच्या आधीच शिकले होते. हे सगळे कोर्सेस कसं ऑनलाईन आणायचे वगैरे, वगैरे. तर तेव्हापासून तर अनेक लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि लाईव्ह पण घेत असते मी. नागपूरमध्ये स्वावलंबी नगरला माझं ऑफिस आहे, इन्स्टिट्यूट आहे म्हणजे. तर अनेक लोकांना म्हणजे ताण-तणाव म्हणा किंवा आत्मविश्वासात वाढ, नातेसंबंधात सुधारणा, शारीरिक, मानसिक आरोग्य संतुलन, आध्यात्मिक शांती अशी अनुभवलेली लोकं आपले एक्सपिरियन्सेस हे सहज म्हणजे कधी कोणी घरी येऊन सांगतात, कधी कुठे बोलतात. खूप जबरदस्त म्हणजे एक मी माझी स्टोरी पण सांगेल, की कसा प्रवास माझा सुरू झाला आणि कसं म्हणजे कुठपर्यंत आलो. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे रेकी आपल्याला पोहोचवते. आजच्या वेबिनारमध्ये आपण हे शिकणार आहे, की रेकी म्हणजे काय? ती कुठून आली? त्याचे 7 चक्र कसे असतात? त्याचे कार्य काय आहे? चक्रांचे महत्त्व काय? रेकीचा उपयोग कसं करतात? मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक स्वास्थ्य कसं मिळतात? रेकी आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशी मदत करू शकते?
आणि अशा जे काही तुमचं म्हणजे रेकीचं महत्त्वपूर्ण वगैरे, वगैरे याचा समावेश आपण आपल्या लाईफमध्ये कसा करायचा वगैरे, वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर रेकी म्हणजे काय? सगळ्यात मेन म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. ही काय आपण अशी काही जादूनी तयार केली आणि आता मी बोलवली आणि हू, हा आणि असं. माझ्याकडे लिटरली माहिती आहे असे लोक आले, की जे म्हणे मी 3-3, 3.5 लाख एका वर्षामध्ये मी खर्च केले. अशी एक लेडी आली होती माझ्याकडे आणि अख्खी आमची फॅमिली त्या बुवाबाजीच्या मध्ये फसलेले होते आणि तो सांगायचा, की ह्या कोपऱ्यामध्ये मला काळं दिसते, इथे तुमची ब्लॅक एनर्जी आहे आणि तिथे मग हा कोपरा खाली करायला ₹50,000. मग इकडे 10-15,000, 25,000, 1,00,000 असं करता करता ₹3.5 लाख मॅडम खर्च केले म्हणे. आणि घरातली तर मला ते पटत नव्हतं. मी विचारायला गेले तर तो माणूस म्हणाला म्हणे, की हा सुनेच्या मध्ये पण काला जादू आहे. हीच नजर लावते वगैरे हिची. बिचाऱ्या त्या सासू-सुनेचंही भांडणं लावून टाकले. म्हणजे रिलेशनशिप खराब केले. तर अशा पद्धतीने लोक फसवतात किंवा बुवाबाजी करतात. किंवा हा, हू, हे त्या मंदिरात तिथे जा, हे क्रिस्टल करा, हे रत्न घाला, ही पूजा करा, हा मंत्र म्हणा. अहो, काहीच नाही गरज आहे तुम्हाला. इथे फक्त समज, समज डेव्हलप करा. तुम्ही एज्युकेटेड लोक आहात. तुम्ही कसं फसू शकता इतरांच्या ह्याच्यात? तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग करायचं आहे, इतकं समजून घ्यायचं आहे ह्या युनिव्हर्सला, तुम्ही लोकांना समजून सांगू शकता. लोकांना त्या अंधश्रद्धेच्या गर्दीतून काढायचंय तुम्हाला. हे लक्षात घ्या. तर ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती ही काय मी आता तुम्हाला शिकवते म्हणजे मी तुम्हाला देईल असं नाहीये. बाळ जन्मलं तेव्हाच त्याच्यामध्ये ती प्राणशक्ती उपलब्ध असते. फक्त त्याला टेक्निक देऊन आपल्याला व्यवस्थित त्या आपल्या विचारांमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये आणून त्याला योग्य मार्ग द्यावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी शिकाव्या लागतात प्रॉपर पद्धतीने. जसं आपण शाळेत जातो, शिकतो, है ना? तसंच. तर अशा पद्धतीने. तर ही काही जुनी म्हणजे आता काही नवीन नाही करणार आहे. तर आपल्या भारतातलीच कला आहे ॲक्चुअली ही. तर हे आधीचे आपले संत महात्मे होते, भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, महावीर जैन ह्या सगळ्या म्हणजे यांच्या मागे हे जे चक्र दाखवतात ना व्हाईट लाईट, हे व्हाईट लाईट म्हणजे काय आहे? हे दाखवायचंय की त्यांनी ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती जागृत केली होती आपली. म्हणून त्यांच्या मागे असा संत महात्मा लोकांच्या मागे पांढरच हे दाखवतात, लाईट दाखवतात, व्हाईट लाईट. व्हाईट लाईटच्या रूपाने आपण तिला समजतो. पण आपण त्यांना जातीयतेमध्ये हे केलं, की हे ह्या जातीचे होते, त्या त्या जातीचे होते. ऍक्च्युअली जाती नाही, रेखी म्हणजे काय आहे? मानव जात, मानव जात, ह्युमन बीइंग आणि नेचर सोबत कसं कनेक्ट, अलाईन करायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये ना जात, ना पात, देश, स्त्रिंग, लहान, ने मोठा, ने काळा, ने गोरा काहीच नाहीये, काहीच नाहीये. सगळ्यांना सारखे विचार असतात, सगळ्यांची पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी असते, सगळ्यांना सुख-दुःख असतात. छोटंसं बाळही खाली चालता चालता पडतं, रडतं ते त्याच्या पद्धतीने त्याचं दुःख असते. पण त्या याला व्यवस्थित विचारांनी त्याला आपण दिशा दिली तर कसं आपण जागृत होतो. आपले इंट्युशन्स कसे आपण जागृत करतो, हे या रेखीच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. तर मग तरी पण आता यांनी आता ऑलरेडी जागृत केलेलं होतं. मग आपल्यापर्यंत का बरं नाही पोहोचले? तर आपण मिस केलं ना. शेवटी आपण जातीयतेमध्ये गेलो. आपण त्यांचा अभ्यास नाही केला व्यवस्थित. त्यांनी काय शिकवायचा प्रयत्न केला ते केलंच नाही ना. पुस्तकं वाचली ना, त्यांचे धडे घेतले ना, काहीच घेतलं. आपण आपल्या ह्याच्यातच राहिलो. आपण आपलेच सण-त्योहार आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी करत बसलो. पण मेन काय होतं ते शिकलोच नाही. अशा ह्याच्यातच डॉक्टर मिकावेसी हे रेकी स्थापना कुठून झाली आणि कशी उत्पत्ती झाली, त्याचं मी तुम्हाला हिस्ट्री सांगते. तर हे डॉक्टर मिकावेसी हे फाउंडर आहेत रेकीचे. हे जपानमधले होते. हे विश्वविद्यालयामध्ये एक प्रोफेसर म्हणून चांगल्या पदावर काम करत होते. हे 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. है ना, जवळ आता 100 वर्ष ना, तो 1926 मध्ये, आता आपण 2026 मध्ये, 100 वर्षापूर्वीची गोष्ट म्हटलं ते चालेल. तर त्यांनी म्हणजे त्यांच्या एका कॉलेजमध्ये त्यांच्या एका स्टुडंटने त्यांना विचारलं, की भारतामध्ये असे आपण संत महात्मे लोक पाहिले, की जे केवळ स्पर्शाने बरं करत होते. जसं येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, ते ज्या गावी जात होते तिथे सगळे लोक आनंद पसरवत होते, समृद्धी पसरवत होते. हे कसं काय? म्हणजे असं काय त्याच्या मागे सायन्स काय आहे? कसं काय हे हाताने केवळ स्पर्शाने म्हणजे दुरुस्त करत होते लोकांना?
तर त्याचं त्यांना उत्तर देता नाही आलं, समजवता नाही आलं सायंटिफिकली. पण त्यांच्या डोक्यामध्ये मात्र पाल चुकचुकले, की आपण याचा शोध घेतला पाहिजे. आणि त्या शोध घेण्यासाठी म्हणून ते भारतात आले. भारतामध्ये त्यांनी खूप डीप अभ्यास केला. सर्व धर्माचा अभ्यास केला. म्हणजे बुद्धिस्ट धर्माचा अभ्यास केला, बुद्धाचा धर्म केलं, ख्रिश्चन म्हणजे आपल्या येशू ख्रिस्ताचा अभ्यास केला, जैन महामुनीचं पाहिलं, हिंदू धर्माचा पण अभ्यास केला. पण त्यांना आणि शेवटी मग त्यांना ते जे रिअलिस्टिक होतं, रिअल होतं वर्तमानाच्यातलं, ते म्हणजे बुद्धाचं त्यांना पटलं आणि त्यांनी त्याच्यात बौद्ध भिक्षू म्हणूनच झालेत. पण ठीक आहे, नुसतं ज्ञान वाचल्याने आपल्यामध्ये येत नाही किंवा आलं नाही, तर अजून मला स्वतःला तो म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे. हा विचाराने त्यांनी भगवान बुद्ध जसं जंगलात गेले सगळं सोडून आणि नंतर त्यांनी तपश्चर्या केली, तशा पद्धतीने यांनी निर्णय घेतला आणि जंगलात गेले आणि 21 दिवस त्यांनी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तर तशा पद्धतीने हे म्हणजे त्यांचं जंगलामध्येच तेव्हाचे हे आहेत. 21 दिवस खाणं-पिणं न करता ते तपश्चर्यामध्ये बसले. 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, काहीही बदल झाला नाही. उलट त्यांची तब्येत खराब झाली, त्यांना एनर्जी गेली, असं त्यांना जाणवायला लागलं. पण 21व्या दिवशी मात्र चमत्कार सुरू झाला त्यांच्या आयुष्यामध्ये. आता मी पण जेव्हा ऐकलं होतं ना हे चमत्कार म्हटलं, पण मलाही जेव्हा माझ्या मॅडमनी सांगितलं, तेव्हा मला थोडंसं आश्चर्य म्हणजे असं वाटलं, की अच्छा चमत्कार. कारण मी चमत्काराच्या विरोधात होते त्यावेळेस जेव्हा मी शिकले तेव्हा. आणि त्यांना असं म्हणजे झाडाखाली बसले होते आणि त्यांना अचानक पहाटेच्या वेळेस 3-4च्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस अचानक म्हणजे आकाशातून एक असा व्हाईट लाईट येऊन असं त्यांच्या आज्ञाचक्रामध्ये धडकला असं त्यांना जाणवलं आणि काही गोष्टी त्या ट्रान्समध्ये राहिले आणि कधी सूर्य उगवला तेवढे तास त्यांना पत्ता पण नाही लागला. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा पहिल्या वेळेस ही स्टोरी ऐकली होती ना माझ्या मॅडमकडनं, तर मला पण ना थोडंसं हसू झालं. म्हटलं असं कसं आकाशातून काहीतरी पांढरा लाईट येतो, धडकतो आणि मग तुम्हाला काहीतरी जाणवतं. काही पण, असं थोडी काही होतंय. पण मला हे जेव्हा विश्वास केव्हा बसला, जेव्हा मी एक कोर्स केला लँडमार्क फोरम म्हणून कदाचित तुम्हाला माहिती असेल. तिथे म्हणजे त्या गोष्टी खूप रिअलिस्टिक मध्ये शिकवतात. तो इंटरनॅशनल लेव्हलचा कोर्स आहे. आणि त्याच्यात पूर्ण बुद्धाचे तत्वज्ञान होतं. बघा आपण आपल्या भारतातनं हे फॉरेनर लोक शिकतात, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतात, कोर्सेस बनवतात आणि आपल्यालाच विकतात. आणि आपण ते आपल्याच याच्यात म्हणजे सोडून त्यांचे कोर्सेस घेऊन म्हणजे शिकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे अशी. तर तिथे मग त्यांनी आम्हाला एक मेडिटेशन करवलं. बऱ्याचशा गोष्टी अशा समजावून सांगायचे. तर तिथे एक मेडिटेशन करवलं. म्हणाले, की तुम्ही उघड्या डोळ्यांनी करू शकता नाही तर डोळे बंद करा. तुमची मर्जी. तर त्या रूममध्ये त्यांनी असं काही सांगितलं, की लाईफ इज एम्प्टी अँड मीनिंगलेस. म्हणजे आपलं आयुष्य हे खाली आहे आणि मीनिंगलेस आहे. म्हणजे त्याला अर्थरहित आहे. म्हणजे जीवनाला स्वतःला काही अर्थ नाही. तुम्ही जीवनाला अर्थ लावाल, तसं तुमचं जीवन घडेल. आणि आता तुम्ही मेडिटेशन बघा, की जसं तुमच्यासमोर हा घर म्हणजे जे काही दिसतंय ते काहीच नाहीये. ना वस्तू आहे, ना प्राणी आहे, ना घर आहे, दार आहे, ना झाड आहे, आकाश आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, काहीच नाही, काहीच नाही. असं करता, 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 करता त्याने इतकी विशाल नजर करवली आणि तिथे म्हणे फक्त मग आता तुम्हाला काय दिसतं बघा. लिटरली आम्हाला त्या ट्रान्समध्ये नेलं तेव्हा फक्त व्हाईट लाईट. डोळे माझे अशी उघडे होते आणि मी बघत होते असं कॅमेरासारखी. म्हणजे जसं काही माझे 2 डोळे म्हणजे कॅमेरा आणि ते फिरून आले. आणि तिथे काहीच दिसत नव्हतं. फक्त व्हाईट लाईट दिसत होतं. हे काही क्षणासाठी असतं हे. त्यावेळेस म्हणजे असं जाणवलं, की अरे हो ना, जीवन काहीच नाहीये. नुसतं व्हाईट लाईट म्हणजेच ही एनर्जी आहे, प्राणशक्ती आहे, ऊर्जा शक्ती आहे. जी आपल्या शरीराच्या मार्फत कार्य करून घेते आणि आपल्या विचारांच्या मार्फत, आपल्या भावनांच्या मार्फत कार्य करून घेते आणि आपल्याला ते दाखवते सगळं. आयुष्य सगळं दाखवते. आणि आपण या भौतिक दुनियेतच सगळं म्हणजे विरून गेलेलो आहे. त्याच्यातच आपल्याला म्हणजे हे बाकीचं काही दिसतच नाही आपल्याला. तिथून मला जागृती आली आणि मग समजलं, की अरे च्या आणि आता हा अर्थरहित जीवनाला आपण पाहिजे तसा आपण अर्थ देऊ शकतो. हे समजलं आणि हीच गोष्ट मिकाऊसुंना त्यावेळेस समजलं आणि मग त्याने स त्या गोष्टीचा म्हणजे पुढे हे केलं आणि त्याला त्यांनी पहिल्यांदा जो लाईट दिसला त्याला रेकी हा शब्द दिला. तर रेकी हा जपानी शब्द आहे. तर रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, जी आपल्या सर्वांमध्ये ऑलरेडी वाहते आहे, आपल्या जन्मापासून.
तर हे त्यांनी सांगितलं आणि मग आता त्याला त्या निसर्गासोबत बोलायचं कसं? तर जसं आपण शाळेमध्ये जातो, आई शिकतो, एबीसीडी शिकतो, लिहायला शिकतो, पत्र लिहायला शिकतो. आपण एकमेकांना आपल्या भावना पत्ररूपाने किंवा लेख लिहितो, पुस्तकं लिहितो आणि त्याच्यानुसार आपण एकमेकांना आपलं ध्यान देतो, आपल्या भावना पोहोचवतो. तसंच रेकीमध्ये हे असे काही सिम्बॉल्स त्यांनी तयार केले, ज्याच्यामध्ये आपण नेचर सोबत बोलू शकतो. म्हणजे ही निसर्गाची भाषा त्यांनी तयार केली. आज आपण आई शिकतो किंवा जे काही वाक्य लिहायला, वाचायला शिकलो, हे कुणीतरी बनवलेलं आहे ना, आपल्या कितीतरी पूर्वजांनी बनवली आहे ही भाषा. आणि नुसतीच मराठी नाही तर हिंदी, इंग्लिश किती-किती लँग्वेजेस बनवल्या. आणि त्या लँग्वेजमुळे आता आपलं आयुष्य सोपं झालं. एकमेकांना समजणं सोपं झालं. तसंच डॉक्टर मिकावासूंनी नेचर सोबत बोलण्याची भाषा क्रिएट केली. आणि त्या जपानी भाषेमध्ये आपण त्या नेचरला संदेश पोहोचवू शकतो आपला. आणि आपल्याला काय पाहिजे ते त्याला मागू शकतो. म्हणजे त्या भावना, फीलिंग्स त्याला पोहोचवू शकतो. आणि अशा पद्धतीने आपलं सगळं काही म्हणजे तयार म्हणजे आपल्याला मिळत असतं. आता मी तुम्हाला माझी स्टोरी सांगणार, की माझ्यापर्यंत रेकी आली कशी? तर खरंच मी सांगते तुम्हाला, की म्हणजे मी जशी एक म्हणजे खूप चांगल्या घराण्यातली म्हणजे एज्युकेटेड आणि वेल सेटल्ड अशी फॅमिली. माझं माहेर लहानपणी माझं त्या जमान्यामध्ये 50 वर्षापूर्वीपासूनही माझ्याकडे फोन, तो आपला मोठा फोन होता. मैत्रिणींना फोन करायचं म्हणजे करायचं कसं? कारण त्यांच्या घरी फोन नाही. तर अशा लोक माझ्या मैत्रिणींना मी घरी घेऊन यायची फोन दाखवायला. कार, बंगला, गाडी सगळं म्हणजे त्या जमान्यापासून म्हणजे असं माझं माहेर. मला सासरही तसंच, माझे नवराही तसाच मिळाला आर्किटेक्ट आणि खूप चांगलं एज्युकेटेड म्हणजे मला म्हणायचं होतं, की एज्युकेटेड वेल सेटल्ड फॅमिली होती. सगळं सुख आणि व्यवस्थित सगळं छान चाललं होतं. पण अचानक मला 2 मुली आहेत, शुभदा आणि श्रद्धा. पण त्या अगदी एक 12वीत आणि एक 8वीत 11वीत आणि एक 8वीत की 9वीत काहीतरी होते. अचानक एक दिवस माझ्या मिस्टरांना अटॅक आला आणि काहीच कारण नसताना म्हणजे असं झालं आणि अचानक ते सोडून गेले. आता सगळी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आली. आज मी जरी चांगल्या फॅमिलीतली होती, पण तरी पण त्या म्हणजे मनी माइंड म्हणा, माइंडसेटमध्ये एज्युकेशनच नव्हतं. म्हणजे एक आदर्श वाईफ म्हणजे कसं हळदी-कुंकू करायचं, नवऱ्याचं सगळं सेवा करायची, आई-वडिलांचं करायचं, सासू-सासऱ्यांचं करायचं, हेच सगळं होतं. पण बाहेर व्यवहारामध्ये पैसा कसा सांभाळायचा, असे कोणते कागदपत्र आहेत, की ज्याचं आपल्याला आपल्या नावाने प्लॉट आहे किंवा आपल्या नावाने जमीन आहे, घर आहे, हे काहीच म्हणजे ध्यान नव्हतं. आणि अशा ह्याच्यातच मला ते मनी मॅनेजमेंट नसताना त्या दुःखामध्ये एक एक माझेच रिलेटिव्ह त्यांनी मला म्हणजे खूप प्रेमाप्रेमाने मी करतो, मी आहे ना असं म्हणून म्हणून त्यांनी मला फसवलं आणि जवळ करोडोची प्रॉपर्टी पूर्ण मला नील करून टाकली. नील म्हणजे मला माझ्याकडनं लुबाडलं आणि असं अशा टाईपचं काहीतरी झालं. आज माझ्याजवळ करोडोची तेव्हा त्यावेळेस प्रॉपर्टी होती 20 वर्ष झाले ह्या गोष्टीला 2006 मध्ये झालं. तर 19 वर्ष झालेत. तर त्यावेळेस असं होता म्हणजे त्यावेळेस म्हणजे आता मी करायचं काय? म्हणजे आणि जोपर्यंत हे झालं, तोपर्यंत कसं आहे की भाऊ आपापल्या संसाराला लागले होते. वडील खूप जास्त म्हातारे झाले होते. म्हणजे मला सपोर्टला कोणी माणूस म्हणून नव्हता. अशा ह्याच्यात त्याने मला सपोर्ट केला आणि सपोर्ट करायला म्हणून पुढे आला, पण त्याने पूर्ण लुबाडलं. इथपर्यंत परिस्थिती आली होती माझी, की आता मी इलेक्ट्रिक बिल कसं भरू? किराणा कसा आणू? कसं कोणाचे पैसे देऊ? काय करू? राहायला घर होतं फक्त बस तेवढंच एक होतं. करायचं कसं? तिथून आणि मग जस्ट रेकी शिकली. पण मला स्वतःला विश्वास नव्हता, की मी कसं करू शकते? काय करू शकते? मी पार्लरचं मला एक जस्ट माझ्या मिस्टरांनी लावून दिलं होतं माझ्या हट्टामुळे. तर थोडं बहुत पार्लर येत होतं. पण मला ते आता दुल्हन मेकअप आलं तर मला स्वतःलाच रडू यायचं. कारण असं वाटायचं, की तू विधवा आहेस. मग तू कशी दुल्हनची मेकअप कर म्हणजे माझंच मन मला खायचं आणि ते काय जमत नव्हतं, की काय माहित नाही सगळं भयानक परिस्थिती झाली होती. म्हणजे डिप्रेशन काय त्याच्यापेक्षा खाली अशी गेली होती. तर अशा ह्याच्यात भावाने माझ्या थोडंसं मला मदत केली मोठ्या आणि त्याने मला एक कोर्स करवला, की तू स्वतःच्या पायावर होता. कारण प्रूफ तर काहीच नव्हतं माझ्याजवळ, की मी त्याला पैसे वापस मागेल, की केस टाकेल, तर पोलीस केस करेल असं काहीच म्हणजे नव्हतं. त्याने खूप चालाखीने सगळं केलं होतं. आणि मग नंतर मला त्या कोर्समधून म्हणजे हळू समजायला लागलं, की उगाच पोलिस स्टेशन आणि वकील याच्या माझा सख्खा भाऊ वकील आहे मधला एक भाऊ. त्याने मला म्हटलं, की "तू मी 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 लढतो तुझ्यासाठी केस." पण मी सगळ्या त्या गोष्टी बाजूला ठेवल्या
आणि लागले मी ह्या कामाला आध्यात्मिकतेमध्ये. कारण मला भीती ती वाटायची, की एकटी मुलगी आहे, एकटी म्हणजे बाई आहे, तरुण मुली आहेत, लोक कसे कोण धोका देतं, म्हणजे माझी नजर पूर्ण त्या निगेटिव्हिटीवर. पैशाची भीती वाटायची. जरा पैसे घरात असले की अरे बापरे, चोरी तर नाही होणार, असं तर नाही, तसं नाही, तर कोण लुबाडणार तर नाही. आणि बघा तसे तसे आपल्यावर परिणाम होत जातो. पण जसा मी हा कोर्स केला, मी याच्यासाठी तुम्हाला हे सांगते, की आपल्या आयुष्यामध्ये ना आपण खूप विनाकारण कपडे घेतो, हॉटेलमध्ये जातो, सहजच पैसे खर्च करून टाकतो. पण तो क्षणिक असतो माहितीये. पण हे असले काही कोर्सेस करणं, हे आपल्याला आपलं लाईफ असं टर्न करून देतो ना. आणि त्याच्यासाठी आपण आलोय ह्या धर्तीवर शिकण्यासाठी, हे लक्षात घ्या. आपण शिकण्यासाठी ह्या धर्तीवर आलेलो आहोत. वेस्ट ऑफ टाइम करू नका, की याच्यामध्ये न तिथे न त्याचं न मित्रमंडळी न हे न ते करणं. काही अर्थ नाही. हे सगळं नंतर मिळतं आपोआप. पण पहिले स्वतःला आतून म्हणजे स्ट्रॉंग करता आलं पाहिजे. जीवनाला समजलं पाहिजे. ते शिकण्यासाठीच आपण धर्तीवर आलोय. आपला पर्पजच हा आहे धर्तीवर येण्याचा. तर तिथून मी माझं स्वतःचं हळूहळू शिकत गेले, समजत गेले. मला मनी मॅनेजमेंट समजलं आणि मग मी रेकीमध्ये आणखी डबल म्हणजे मग ग्रँड मास्टर पर्यंत केलं आणि परत डबल डबल काम केलं. त्यावेळेस मी लाखो रुपये, माझं खरंच पैसे नव्हते. म्हणजे ते पूर्ण करोड काय पूर्ण 40 लाखाचं कर्ज केलं होतं. म्हणजे मायनसमध्ये माझ्याकडे आलं होतं. काही दागिने विकून विकून मी माझं मास्टर, ग्रँड मास्टर, हा कोर्स कर, ते कोर्स कर. कारण भाऊ पण देईल तर किती देईल ना? मलाही तर मागायला लाज वाटेल ना. दागिना विकून विकून केला. पण मी खरंच सांगते, आज माझी परिस्थिती अशी झाली, की मी माझ्या मुलींना दागिना बनवून देऊ शकते. ते दागिने केव्हाचे रिपेअर म्हणजे काय, रिप्लेस करून मी आणले. आणि तेही घर बसल्या. साऱ्या महाराष्ट्रामध्ये. आणि नुसताच पैसा कमवला नाही, तर गळ्यात हार फुलं पडलेत. गुरु म्हणून सन्मान मिळाला. आजही कुठे लोक अननोन ठिकाणी गेलं, मिळालं आणि कोणी नमस्कार म्हटलं तर असा आनंद होतो, की अरे यार, आपण त्यांना पाहिलंच नाही तरी पण आपल्याला ओळखतात. हे सर्व मिळालं रेखीमुळे. हे जसं मला मिळालं तसं मला असं वाटतं, की मी कुणाच्या आयुष्यामध्ये किती भलं करू आणि कसं त्यांना समजावून सांगू. अगं एवढेसे पैसे खर्च कर. खर्च पण नाही आहे, ती तुम्हाला बॅकमध्ये खूप काही मिळतंय, एनर्जी. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला मनःशांती मिळाली, तुम्हाला स्वास्थ्य मिळालं, याच्यापेक्षा आणखी पाहिजेच काय? तर जीवन जगण्याची कला मिळते. तर हे नक्की शिका आणि हेच मला खूप आवर्जून सांगायचं मला तुम्हाला हे. तर मी तुम्हाला सांगायचं हे होतं, की म्हणजे माझ्यापर्यंत रेकी कशी पोहोचली? तर सर्वप्रथम मिकाऊ ह्या म्हणजे गोष्टीचा शोध लावला. त्याच्यानंतर त्यांनी सहज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांनी असे कोर्सेस बनवले आणि मग त्याच्यानंतर चुजुरी हायाशी हे जपानचेच होते. त्यांना शिकवलं. ते त्यांचे पहिले शिष्य. चुजुरी हायाशी यांनी हवाई टकाटा ह्या लेडीला शिकवलं पहिल्यांदा. आणि ही लेडी अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. लग्न होऊन तिथे झाली. तिथे त्यांनी आपले 22 शिष्य बनवले वेगवेगळ्या देशाचे. कारण रेकी ही इंटरनॅशनल विद्या झाली. जपानमधून निघाली आणि इंटरनॅशनल 22 देशामध्ये त्या काळामध्ये हवाई टकाटांनी आपले शिष्य बनवले, ग्रँड मास्टर बनवले. आणि बारबारा ह्या अमेरिकेच्या होत्या. तर अमेरिकेच्या ह्या बारबारा आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आल्या. त्यांनी श्यामल दुर्वेंना रेकी शिकवली. श्यामल दुर्वे मुंबईच्या होत्या. आपल्या भारतातल्या पहिल्या रेकी मास्टर. आणि त्याच्यानंतर निलिमा राजे म्हणजे आमच्या नागपूरच्या पहिल्या रेकी ग्रँड मास्टर. आणि नंतर त्यांच्यामधून मग शीतल बोरकर ह्या मॅडम शिकल्या आणि शीतल बोरकर कडून मी शिकले. आणि त्यावेळेस म्हणजे मला पण विश्वास का आला, तर आमच्या ह्या ज्या मॅडम आहेत शीतल बोरकर मॅडम, यांची ही मुलगी मंदबुद्धीची होती. तर ही मंदबुद्धी म्हणजे जन्मलीच मंदबुद्धीची. तिला काहीच कळत नव्हतं. म्हणजे असं स्वतःचं शी सू सुद्धा येत नव्हतं. तर जेव्हा ती म्हणजे वयात आली, तर मॅडमला तेव्हा म्हणजे त्यांना म्हणजे थोडीशी भीती वाटायला लागली, की आता कसं अजून? कारण शरीर तर आहे, नेचर आहे. तर त्यावेळेस त्यांना कोणीतरी डॉक्टरांनी सांगितलं आणि यांना फिट पण यायची ह्या मुलीला खूप. धाडकन कुठेही पडून जायची वगैरे. तर त्या फिटसाठी तरी निदान काहीतरी उपाय होईल. खूप उपाय झाले त्यांचे. पण ते काही झालं नाही. तर त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं, की रेकी अशी काहीतरी विद्या आलेली आहे आपल्या नागपुरामध्ये, तर तुम्ही शिकून बघा आणि करून बघा. तर मुलीसाठी काही पण हा उद्देशाने त्यांनी आपल्या शिकल्या आणि त्यांचं एकच कार्य, की आपल्या मुलीला करणं म्हणून.
खरंच फिट बंद झालं. वर्ष लागलं त्याला. हे असं जादूटोणा नाहीये, की तुम्ही आज केलं आणि उद्या एकदम बरं होईल असं नाही. त्याला निरंतरता पाहिजे आणि त्याला काही गोष्टी असतात, जे तुम्ही आता कोर्समध्ये शिकता. तर असं त्यांनी केलं, वर्षभर केलं आणि खरंच फिट गेली त्यांची आणि तिला बरीचशी समज आली. ती मंदबुद्धीची मुलगी नॉर्मल तर नाही झाली, पण एवढं तर नाही होऊ शकत काही. पण तिला बरीचशी समज आली. तिला स्वतःला रेकी शिकवलं आईने आणि अशा पद्धतीने आयुष्यामध्ये बदल झाला. तर हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं हे सगळं. तेव्हा मला थोडा बहुत विश्वास यायला लागला आणि मी विश्वासाने भरून गेली. तर मग तेव्हापासून मी माझं व्हिजनच बनवलं, की मी रेकी शिकते आणि माझ्या पद्धतीने मी माझी रेकी अगदी ऑल ओव्हर इंडियामध्ये पसरवावी. जो माझ्याकडनं शिकू इच्छितो मी त्यांना त्याच्यात ट्रेन करावं. हा माझं व्हिजनच बनलं. तर रेकी हिलिंग कशी दिली जाते हे मी सांगते तुम्हाला. तर हे असं स्पर्श चिकित्सा म्हणजे तुम्ही स्पर्श करून देऊ शकता. तर तुम्ही स्वतःला देऊ शकता. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा, झाडांना, दुसऱ्या प्राण्यांना म्हणजे अशा टाईपचं म्हणजे तुम्ही सगळीकडे रेकी देऊ शकता. इव्हन नॉन लिव्हिंग थिंग. कधी-कधी कार बिघडली तुमची आणि आता जवळपास मेकॅनिक नाहीये, असं नाही, अशी परिस्थिती येऊन जाते. तुम्हाला तिथे तुम्ही त्या कारला रेकी दिली ना, तर ती कधी-कधी ती स्टार्ट होईल, नाहीतर तुम्हाला काहीतरी ड्रायव्हर मिळेल, मेकॅनिकल मिळेल किंवा काही ना काहीतरी मदत जरूर मिळते. म्हणजे असं आश्चर्यजनक हे होतं ना, की ती रेकी म्हणजे ती एनर्जी आपण पाठवतो आणि त्या एनर्जीना आपण कॉलिंग करतो, अट्रॅक्ट करतो. खूप सुंदर कला आहे. तर ॲक्चुअली मी असं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, की हे ॲक्चुअली होतं कसं? काय आहे? तर सगळेजण तयार आहात का ऐकायला? कोण तयार आहे? येस म्हणून सांगा बरं मला. हे खरंच तुम्ही ऐकता आहात का? हां, स्वप्नील काळे म्हणतात, की साईबाबा सुद्धा भक्तांना आजारातून बरे करत होतो. अगदी एकदम गजानन महाराज, साईबाबा आताचे तेच आपणही करू शकतो. साईबाबा किंवा गजानन महाराज हे काही वेगळे नव्हते. आपण त्यांना मंदिरात बसवलं, त्यांच्या नावाने मंदिर बनवलं म्हणून आपल्याला ते वाटतं, की ते देव आहेत. भगवान बुद्धासारखा व्यक्ती म्हणतोय, की मी तुमच्यासारखा आहो. तुम्ही माझ्यासारखे होऊ शकता. तर मग बाकीचं काय आहे? हो की नाही? तर संत तुकाराम हे जेवढे मोठे-मोठे संत झालेले आहेत, हे काय आहे? हे त्यांनी जागृत केली आपली एनर्जी. म्हणून ते आपल्याला असं हे वाटतात. तर आपणही नाही कमी कमी तेवढ्या लेव्हलला कमीत कमी आपण आपल्या संसारासाठी तर करू शकतो ना. आणि करायला पाहिजे यार. बिलकुल करायला पाहिजे. हो की नाही? तर खूप-खूप धन्यवाद तुम्ही सर्व रिस्पॉन्स देत आहात. तर मी तुम्हाला आता याच्या पुढचं सांगते, की हे म्हणजे हे एनर्जी जाते कशी आणि असते कशी आपल्या शरीरामध्ये, ठीक आहे? आणि आपण तिला बदलवू कसं शकतो? तर जसं आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत, हे तुम्ही ऐकलं असालच, है ना? प्रत्येक चक्रामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल सांगतात बरेचसे चक्र म्हणजे आता YouTubeवर व्हिडिओज वगैरे दिसतात, हे दिसतात सगळं. पण मी तुम्हाला खरं सांगू का, की लोकं सांगतात, "अच्छा, तुम्ही विपස්සनाचा पण कोर्स केलेला आहे." ओके, ओके, ओके. हां. विपස්සना पण भगवान बुद्धांचीच म्हणजे हे आहे विद्या आहे. त्यांनी शिकवलेलं आहे. आणि रेकी ही सुद्धा फक्त नाव जपानी आहे. नाव मिकाओसूनच्या तोंडून रेकी हा निघाला म्हणून. पण आहे त्याचं मेन ज्ञान आहे ते सगळं बुद्धात्वाचंच आहे. कारण मिकाओसू पण हे बुद्ध भिक्षूच होते. त्यांनी त्याच्यात पूर्ण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला चक्र असतो. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि 7ही चक्र वेगवेगळं कार्य करत असतात आपल्या शरीराच्या माध्यमातून. तर पहिलं चक्र आहे सहस्त्रार चक्र. हे सहस्त्रार चक्र आपल्या सोर्सशी कनेक्ट असतं. म्हणजे दैवीय शक्ती म्हणजेच त्या शक्तीशी, त्या प्राणशक्तीशी कनेक्ट होतं. म्हणजे इथून एंट्री होते आपल्या ह्याच्यामध्ये. तर एंट्री होताना सगळ्यात पहिले त्याच्यात भावना कोणत्या असतात, असायला पाहिजे म्हणजे जो चक्र म्हणजे चांगलं आहे असं म्हणतो आपण पॉझिटिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये स्वीकार करण्याची भावना असायला पाहिजे. समज डेव्हलप करायची असते, की मला काय करायचंय? मला कोणती गोष्ट स्वीकारायची आहे? म्हणजे आतापर्यंत जे पास्टमध्ये झालं ते गेलं. सोडून द्या. त्याला विसरून द्या. ते काही तुम्ही बदलवू शकणार नाही. कोणीच बदलवू शकत नाही पास्ट. पण वर्तमानात बदललं तर तुमचं भविष्य बदलू शकते ना. मग वर्तमान बदलवण्याची भावना तर ठेवायची पाहिजे, की मला आता काय स्वीकार करायचंय? आता जसं तुम्ही हा स्वीकार केला, की आपण वेबिनार करू आणि तुम्ही मनाने अगदी म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने ऐकता. ही भावना स्वीकार करायची आहे तुम्हाला.
तर ती स्वीकार केली तर तुमची समज वाढते, तुमचं नॉलेज वाढतं. स्वतःबद्दल जागृती येते, की हां, मी आता ऐकतेय. हां, मला याचा फायदा होतोय. दयाळू व्यक्तिमत्व, की मला स्वतःबद्दल जेव्हा जागृत होते, मी जशी स्वतः आहे तसंच दुसरा पण व्यक्ती आहे. तर स्वतःबद्दलची स्वार्थी भावना नष्ट होते. दुसऱ्यांबद्दलही चांगल्या भावना निर्माण होतात. कारण समजतं ना, की आपण सगळे सारखेच आहोत. मला सहस्त्राचक्र आहे, तर त्यालाही सहस्त्राचक्र आहे. है ना? दुसरं चक्र आहे आज्ञाचक्र. हा जो आपला इथे असतो. तर आज्ञाचक्रामध्ये हा असतो इंट्युशन देणारा. इंट्युशन म्हणजे लिसनिंग पॉवर वाढवणारा. म्हणजे मला जे भावना आहेत राग, लोभ, क्रोध, मोह, माया सेम त्याच भावना समोरच्याला पण आहेत. माझ्या परिस्थितीमध्ये मी अशा पद्धतीने चिडतो. ती पद्धत त्याच्यामध्ये पण आली तर तो चिडेलच. समजा नाही चिडला तर तो माझ्यापेक्षा ज्ञानी माणूस आहे किंवा तो जास्त विचारवंत आहे. ही गोष्ट ज्याला समजतं, तो खरा अंतर्ज्ञानी असतो. इंट्युशन्स त्याचे असतात. नाहीतर असं नाही की माझ्या आओ आपका थर्ड आय चक्र ओपन कर देते हैं हम, ऐसा होता है, वैसा है. काही नाहीये, नाटक आहे ते सगळं. मी खरं सांगते तुम्हाला. सगळेजण चक्र आत्ताच्या आता ह्या क्षणी माझ्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या ना, तर तुम्ही चक्र ओपन करता. चक्र ओपन करणं म्हणजे जसं एका फ्लॅटमध्ये 2 बेडरूमचा फ्लॅट आहे समजा. त्याच्यामध्ये बेडरूमचा दरवाजा असतो, बाथरूमचा दरवाजा असतो, किचनचा दरवाजा असतो, मेन दरवाजा असतो. कोणत्या वेळी कोणता दरवाजा उघडायचा, कोणता दरवाजा बंद करायचा हे आपल्या हातामध्ये आहे ना. बाथरूमचा म्हणजे टॉयलेटचा दरवाजा आपण टॉयलेटला जातानाच दरवाजा उघडतो. आतमध्ये गेलो तर दरवाजा बंद करतो. हे आपल्याला समजावून सांगायची गरज आहे का? नाही. लहानपणापासून आपल्याला समजलं असते. सेम तसंच आहे. आपल्या शरीरातले हे दरवाजे आहेत. ह्या दरवाज्यामध्ये कोणत्या भावना आतमध्ये जाऊ द्यायच्या, कोणत्या भावना बाहेर टाकायच्या, हे कंप्लीटली आपल्या हातात आहे. आपल्या विचारांवर आहे, आपल्या भावनांवर आहे. आपला स्वभाव बनतो मग त्याच्यावरून. तर आपण समजवलं, की नाही मला लोभ नाही करायचंय किंवा मला दानी बनायचंय. मला एक शांत व्यक्तिमत्व बनवायचंय. बना ना. कोणी रोखलंय तुम्हाला? तर सेम असंच आहे, की आपल्या हातामध्ये आपले चक्र आणि ज्या वेळात विचार आले आणि तुम्ही ॲक्शन घेतलं, तुमचं चक्र ओपन झालं. कशाला कोणत्या बुवाबाजीला तुम्हाला चक्र ओपन करायला नाही आहे. मंत्र म्हणा आणि ते मंत्र म्हणा आणि ह्या अंगठा घाला आणि ही पूजा करा. गरजच नाहीये. समज जर डेव्हलप करायचा आहे, अंडरस्टँडिंग डेव्हलप करायची आपल्याला, हे लक्षात घ्या. अंडरस्टँडिंग केलं ना, तर तुम्हाला कोणाची गरज पडत नाही. तुम्ही स्वतःच स्वतःचे चक्र ओपन करू शकता. स्वतःलाच तुम्हाला नाही यायचं ना, तर बंद करा आणि झोपा. मला नाही ऐकायचंय कोणाचं. झोपा. पण तुम्ही जागृत आहे, की मी कोणाचं ऐकत नाहीये. कोणाचा बाप मला बदलवू शकत नाही. बोला आणि झोपा. जे नुकसान होईल चांगलं वाईट ते तुमचं. तुम्ही जबाबदार. तर इतक्या सहज पद्धतीने आपण आपले चक्र ओपन करू शकतो. आणि ओपनच असतात. मेन म्हणजे ओपनच असतात. पण आपण काही-काही निगेटिव्ह गोष्टींनी त्याला ब्लॉक करून ठेवतो. आपल्याला त्या नजरेने पाहायचंच नाहीये. कोणी बेल वाजवते आणि आपल्याला मी घरी नाहीये असं दाखवायचंय, तर तुम्ही कितीही दरवाजा ओपन करू शकता, पण तुम्हाला ओपन करायचंच नाहीये, त्यांना घ्यायचंच नाहीये कोणाला, तर मग तर अशाच पद्धतीचे आपले हे मेन दरवाजे असतात. 7 चक्र असतात आपले. त्याच्यानंतर म्हणजे हे आपलं म्हणजे खऱ्या-खुऱ्या आयुष्यात राहतो, स्वतःला दुसऱ्यांना समजतो, आज्ञाचक्र ज्यांचं ओपन असलं तर. थर्ड आपला म्हणजे हा अनाहत चक्र म्हणजे सॉरी विशुद्ध चक्र म्हणजे याला आपण हे बोलतो थ्रोट चक्र. तर हा स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, सत्य बोलतो, क्रिएटिव्हिटी म्हणजे याचं बोलणं पॉझिटिव्ह असते. तुम्हाला समजत असेल माझं बोलणं पॉझिटिव्ह आहे. सत्य बोलते आणि मी एक्सप्रेस करू शकते आणि म्हणजे मला असं वाटतं, की किती म्हणजे तुम्हाला सांगावं. माझ्या शब्दांमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला खरंपणा नक्कीच जाणवत असेल. कारण खोटारडेपणा म्हटलं तर थोडंसं आलटून-पालटून, हे ते लोभ दाखवून कुछ नाही. कोणी नाही झालं, नाही केलं तरी चालेल. तुम्हाला समजलं नाही एवढं पुरे. हे माझं मान्य आहे. तर विशुद्ध चक्र अशा व्यक्तीचं जागृत असतं. त्याच्यानंतर आहे अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. तर हार्ट चक्र म्हणजे प्रेम करणारा, प्रेम देणारा, मागणारा नाही. प्रेम मागायचं नसते. प्रेम द्यायची गोष्ट असते. समोरचं तुम्हाला देऊ नये तर नका देऊ. तुम्ही तर द्या. माफ करणारा किंवा कॉन्ट्रिब्युशन करणारा सगळं म्हणजे हा जगामध्ये आज मी तुम्हाला तुमच्याशी बोलतेय. तुम्ही हा कोर्स करा नाहीतर नका करू ते तुमची मर्जी. पण मला त्याचा आनंद होतो की मी कॉन्ट्रिब्युशन केलं. कमीत कमी एवढं तर ज्ञान दिलं मी.
कोणाला तर समजलं, कोणाचं तरी माइंड फ्रेश तर झालं किंवा ह्या बाजूने कळलं तर जे एक वेगळा दृष्टिकोन तर कळला. एवढ्याने मलाही खुशी वाटते, तुम्हालाही खुशी होईल. हो की नाही? तर हा चांगल्या व्हायब्रेशन्स पसरवणारा हा चक्र असतो. मणिपूर चक्र त्याच्या खालीचा. तर हा स्वतःसाठी आदर म्हणजे अप्रिशिएशन करणारा. पण जनरली ना दुसऱ्यांचं करून घेतो, की हो तो किती छान आहे, त्याने असं केलं, किती चांगलं वगैरे, वगैरे. स्वतःच अप्रिशिएट करत नाही आपण. कोणी म्हटलं तुम्हाला तुमची तारीख आहे, तर आपण म्हणतो, "नाही हो, असं काही नाहीये, जाऊ द्या." अरे काय आहे, तर कोणी करतं वेळ. पण असं नाहीये. स्वतःला पण अप्रिशिएट करणं खूप गरज आहे. स्वतःचा आदर करायचा आहे. आत्मविश्वास ठेवायचा आहे. स्वतःला प्रश्न विचारून प्रश्न सोडवणारे पाहिजे असतात. आणि शांत अखंडता म्हणजे इंटिग्रिटी. तुम्ही जे बोलता ते करता. काहीही हो, तुमच्या तोंडून एकदा शब्द निघाला, की मी 4 वाजता घरी येईल किंवा मी 8 वाजता ओपन करणार आहे. 8 वाजता ओपन झालं पाहिजे तुमचा वेबिनार. तर याला म्हणतात इंटिग्रिटी. एक्सप्रेस करणारा, आपल्या भावना एक्सप्रेस करणारा. तर असं जो व्यक्तिमत्व असतं, त्याचा मणिपूर चक्र जागृत असतो. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे त्याच्या खाली, बेंबीच्या खाली असतो. तर हा चक्र म्हणजे फ्रेंडली ज्यांचे म्हणजे नेचर फ्रेंडली असतं, पॅशनेट असतो. जे काही करायची गोष्ट असेल तर करायचंच आहे. फुलफिल्ड असतो, बॅलन्स्ड असतो, उत्तम मूड, खेळकर, चंचल असा असतो. नंतर लास्टमध्ये आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र म्हणजे हा ग्राउंडेड असतो. हा जगात राहणारा असतो. त्याला म्हणजे अवेअरनेस असते ह्या जगामध्ये राहिलं तर कशा पद्धतीने राहावं लागतं, काय करावं लागतं. विश्वासू असतो. अशा व्यक्तीवर आपण विश्वास सहज ठेवू शकतो. स्वतंत्र असतो. हा कोणावर डिपेंड नसतो. जिवंतपणा असतो त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये की येस चल करते म्हणजे उत्साही असतो, समतोल, बॅलन्स्ड असतो. पण सगळ्यात मेन म्हणजे ह्या भौतिक दुनियेत आपण जगतो आहे, तर पैसा हा एनर्जी आहे. त्या एनर्जीला एक्सचेंज करून आपण इथे राहतो. तर सगळ्यात मेन म्हणजे ज्यांचा मूलाधार चक्र जागृत असतो ना, त्यांचा फायनान्स चांगला असतो. म्हणजे फायनान्सनी ते बॅलन्स्ड असतात. ते देणारे असतात, ते घेणारे असतात. कारण पैसा देणं आणि घेता पण आलं पाहिजे. नाहीतर आपण कधी-कधी घेताना लाजतो. कसं मागू यार? आपणच उधार देतो आणि आपणच उधार मागायचे लाजतो. तर ॲक्चुअली तशा वेळेस तुमचा ब्लॉक असतो मूलाधार चक्र. म्हणजे त्या पैशाला, त्या फायनान्सला तुम्ही सहज येता-जाता करू देत नाहीये. स्वतःचाही अडकवताय आणि दुसऱ्यालाही अडकवताय. तर अशा पद्धतीने हे 7ही चक्र तुमचे जेव्हा जागृत होतात ना, तेव्हा तुमच्यामध्ये रेकी खूप सुंदर सहजतेने वाहते आणि हे चक्र जागृत करायला तुमची रेकी तुम्हाला मदत करत असते. हे मात्र तितकंच खरं आहे. कारण तुमचे विचार, तुमची बुद्धी, तुमचे भावना यांच्यासोबत जी रेकीचा प्रवाह म्हणजे जी प्राणशक्ती तुम्हाला प्रवाहाने घेऊन जाते, तिथे तुमचे सहजतेने काम करवते. तुमच्या चक्राच्या थ्रू ही एनर्जी टाकून. असा रेकीचा परिणाम असतो. तर चला आता आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समस्यांवर ही उपचार कशी करते रेकी ते समजून घेऊया. तर जीवनात खरंच ही म्हणजे रेकी ही कशी एक म्हणजे ब्रह्मांडीय शक्ती आहे. ही पॉझिटिव्ह आहे. जीवनामध्ये आनंद आणणारी ऊर्जा आहे. तुम्ही आता का बघा हात हात असा घेताय तुम्ही आणि ह्या ब्रह्मांडाला म्हणताय, की "हे भगवंता मला दुःख दे." म्हणू शकता का तुम्ही कधी असं? कधीच नाही. शक्यच नाही. तुम्ही हात वर केले, हात जोडले म्हणजे तुम्ही एक आनंदच मागता आहात आणि आनंद मागताय तर तुम्हाला आनंद देतेच ही ऊर्जा. तिचं कामच ते आहे. तरी की आपल्या जीवनात आपलं ध्येय काय आहे? त्याला जागृती करते. कारण बिना ध्येयाने तुमचं जीवन म्हणजे अशी नाव की जिला कुठे जायचंय, त्या प्रवाहाच्या मध्ये वाहत जाते, तिला माहीतच नाही कुठे जाते. म्हणजे बिना काय ते नौकावान जो चालवतो चालक, तशी बिना ह्याच्याने ती चालतेय. तर आपल्या अंतःकरणात जागृती येते, मन शांत होते, जीवन स्पष्ट होतं, तणाव कमी करते. दैनंदिन जीवनातला ताण-तणाव याच्यावर मात करता येतं. जेव्हा तुमचं पर्पज, तुमचं ध्येय स्पष्ट होतं तेव्हा. तर रेकी तिथे मदत करते. तुमची भावनात्मक म्हणजे शांती येते. ताणतणाव कमी करून मनस्थिती सुधारण्यात मदत करते. संबंध अजून चांगले होतात. है ना रेखीमुळे. शारीरिक वेदना कमी करतात. इव्हन म्हणजे मी तुम्हाला एक सांगते माझा स्वतःचा अनुभव. माझ्या जवळचेच नातेवाईक होते.
मामी लागायच्या. त्यांना कॅन्सर झाला होता आणि कित्येक दिवस म्हणजे शेवटी ते किमोथेरपीच्या हे द्यायचं नाही, त्याच्यामुळे तिला आग व्हायचं आणि खूप जास्त त्या रडारडी वगैरे राहायची, त्यांची आरडाओरड. तर त्यांच्या सुनेला म्हणजे मुलाला माहिती, आता दूरच्या अशा मामी लागायच्या, त्यामुळे त्यांना एवढं माहिती नसेल माझ्याबद्दल. तर त्यांना माहिती होतं सुनेला, तर त्यांनी मला सांगितलं, की "ताई प्लीज रेकी द्या." म्हणे त्यांना. डॉक्टरांनी सांगितलं, "कॅन्सर आहे तर वाचू तर शकणार नाही." हां, रेकीला लिमिटेशन पण आहे. तुमचा मृत्यू आला आणि मृत्यूच्या दारावर, "नाही, नाही, मी रेकीच करते. नाही, नाही, याला मी वाचवतेच." असं होत नाही. रेकी ही नेचरच्या विरोधात नाही जात. त्या प्रवाहामध्ये आपल्याला सुखकारक घटना आपल्या वाढवते. तर तिथे मग मी रेकी दिलं, तर त्या जी आग होत होती किमोमुळे किंवा जे त्यांचं आरडाओरड होतं, ते कमालीचं शांत झालं आणि 8 दिवसांनी वगैरे त्यांचा मृत्यू पण झाला. आणि रेकी मृत्यूसाठी पण देता येतं, की खरंच ज्यांचं म्हणजे खूप वेदनादायक मृत्यू असतो ना, त्यांना रेकी दिली ना, तर खरंच शांत मृत्यू. आणि याच्यात बेस्ट एक्झाम्पल मी माझ्या वडिलांचंच देणार. की म्हणजे 80-82 वर्षाचे झाले होते. त्यांना म्हणजे काहीच असंही नव्हतं, पण शांत होते असे म्हणजे. पण त्यांना मी असंच एक दिवस सांगितलं, म्हटलं, "मी रेकी शिकले, तर तुम्हाला काय पाहिजे सांगा. मी तुम्हाला तुमच्यासाठी रेकी करेन." तर ते हसले, म्हणे, "आता काय पाहिजे मला? सगळंच झालं माझं आता. मला सुखाने मृत्यू दे. बिना डॉक्टरनी, बिना याच्याने मला असं म्हणजे घरात छान." लिटरली मी सांगते, त्यांच्यासारखा चांगला मृत्यू मी आजपर्यंत पाहिला नाही. त्या दिवशी सकाळी उठले, भावाला माझी अंघोळ करून मागितली. आधी अंघोळ करायची सगळे स्वतः, पण त्यांनी त्यांनी मागितलं करून. अंघोळ करून मागितली, या भावाने अंघोळ केलं, करून दिलं आणि नवीन कपडे, त्यांना खादीचे कपडे आवडायचे. त्यांनी स्वतःसाठी ड्रेस शिवला होता. नवीन तो खादीचा कपडे घातले. बस आणि घालून असं आणि फोनवर माझा भाऊ म्हणजे माझ्याशी, मीच त्याच्याशीच म्हणजे मी पप्पांनाच फोन केला होता. तर बोलतच होतो आणि स्पीकरवर करून म्हणजे मी, "हां, पप्पा कसे आहात? काय झालं? कसं वगैरे?" मी माझ्या घरून बोलत होते. आणि अचानक माझा भाऊ बोलला, की "ताई काहीतरी झालंय पप्पांना. त्यांनी मान टाकली. तू लवकर ये, लवकर ये" वगैरे. तेव्हा ना WhatsApp व्हिडिओ कॉल वगैरे नव्हता. तर मी तसंच फोन ठेवला आणि अगदी माझ्या घरापासून म्हणजे 15-20 मिनिटाच्या रस्त्यावर माझं माहेर आहे. आणि त्याच्या आधी मी डॉक्टरांना पण फोन केला आणि तिकडे पाठवलं लगेच. तर माझ्या आधीच वाटलं डॉक्टर पोहोचले. तर तिथे पोहोचली आणि मग मी त्यांना पाणी वगैरे पाजलं आणि शांतपणे हसत-खेळत गेले म्हणजे अगदी. ना डॉक्टरांची गरज पडली, ना कोणत्या दवाखान्याची, ना काही. अंघोळ करून गेले. त्यांनी बॉडी मेडिकलला दान केली होती. तर त्याच्यामध्ये एक हे असतं, की दान केलेल्या बॉडीला ना अंघोळ करून देत नाही. ते त्यांचे रूल्स असतात. जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेसच ते सगळं देतात. हे त्यांना माहिती होतं, की माझ्या मेल्यानंतर माझी अंघोळ होणार नाही. अंघोळ करून गेले. नवीन कपडे स्वतःच घालून गेले. किती म्हणावं म्हणजे हे कल्पनेच्या परे आहे. मला स्वतःलाच विश्वास बसत नाही, की अशा काही गोष्टी झाल्यात. तर अशा पद्धतीने आपल्याला रेकी मदत करत असते. आपला आध्यात्मिक विकास करतो. आध्यात्मिक म्हणजे कोणतं मंदिर, जात-पात हे काहीच नाही. आध्यात्मिक म्हणजे स्वला जाणणं. मी कोण आहे? मी कशासाठी आलेली आहे? का इथे बच्चे पैदा करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, झगडे-भांडणं करण्यासाठी, मुलांची चिंता करण्यासाठी? नाही. तर स्वतःचा विकास करण्यासाठी आलोय आपण इथे. स्वतःला वाढवण्यासाठी आलोय. तर हा आपल्या सर्वांचा कॉमन पर्पज आहे. तर त्या उद्देशाबद्दल, पर्पजबद्दल आपल्याला जागृती येते, जेव्हा तुम्ही रेकी साधना करता. त्याच्यानंतर रेकी सकारात्मक ऊर्जा वाढवते. आणि ज्यामुळे जीवनातील आपल्या जीवनामध्ये आव्हान नाही येणारच. तुम्ही असं नाही की रेकी शिकले म्हणजे आता तुम्ही बस मस्त फुलाच्या पाकळ्यावरून चालणार असं नाही. काट्यावरूनही चालता येईल तुम्हाला. इतकं सहजतेने तुम्हाला जीवन समजायला लागतं आणि ताकद मिळते म्हणजे त्या आव्हानाला सामर्थ्य मिळतं म्हणजे करायला, पार करायला. रेकी नेहमीच आपलं समर्थन करते. आपलं शरीर, मन आध्यात्मिकरित्या सामर्थ्याने भरते. रेकीमुळे आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो आणि पूर्णतःचा अनुभव होतो. हायर सेल्फ म्हणजे काय? तर काही भूतबाधा वगैरे नाही. आता मी तुमच्याशी बोलतेय, पण मी स्वतःला इथे कॅमेरा समजा ठेवला आणि तिथून मी बघते आहे. तर मी हा विचार करेन, की मी जे बोलते कितपत सत्य बोलते. त्याच्या मागचा माझा उद्देश काय आहे? त्याचा परिणाम तुमच्यावर काय होतोय? तुमचं जीवन खरंच पलटतंय का? की मी काहीतरी बुद्धू बनवतेय तुम्हाला? की मी माझा स्वार्थ बघते? हे सगळं मी माझं स्वतःला बघतेय. म्हणजे मी माझ्या स्वतःशी पण डिटॅच होऊन स्वतःला बघतेय. तर हे तुम्हाला समजतं. आपण आपल्या हायर सेल्फशी म्हणजे स्वतःला बघतो आपण, दुरून बघतो.
आणि जेव्हा मग आपल्याला होतं, की नाही मी जे काही बोलले, एक-एक शब्द माझा म्हणजे कल्याण करणार आहे. स्वतःचं, इतरांचं, प्रगती करणार आहे. तर मी पूर्ण माझ्या आयुष्याचं म्हणजे जे काही माझं पर्पज होतं, मी पूर्ण केलेलं आहे. पर्पजच्या दिशेने माझं एक पाऊल सक्सेसफुली पडलं. ह्याच्यासाठी मला आनंद होतो. तर त्याला म्हणतात पूर्णत्वाचा अनुभव होणं. आपण स्वतःवर, इतरांवर प्रेम करायला शिकतो. आपल्यासाठी लोकांच्या मनात आदर निर्माण होतो. हे तर अगदी खरं आहे. जिथे म्हणजे मला असं वाटत नव्हतं, की कधी कोणी मला नमस्कार करतील. कधी स्वप्नातही विचार नाही केला. असं वाटायचं नवऱ्याला नमस्कार केला तर त्याच्यासोबत बायको हॅलो, हाय करत राहते अशी आहे ना. वडिलांसोबत गेलं तर वडिलांना म्हणतील तेव्हा माझी मुलगी आहे माझी असं. पण आपले मित्र-मैत्रीण कोण आपल्याला नमस्कार करते हो असं? कोणीच नाही. पण आज कुठे ना वडील आहेत, ना भाऊ आहे, ना नवरा आहे. पण आज आपली ओळख झालेली आहे. नंदिनी मेश्रामच्या नावाने लोकं ओळखतात आहे. तिला नमस्कार करतात आहे. तिला तिच्याबद्दल लोकांच्या मनात आदर आहे. हे काम करत असते रेकी. रेकी कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही वयात शिकता येते. असं काहीच हे नाही याला. रेकी मन शांत करून सदा हलकेपणाचा अहसास देते. घर-परिवारात मान-सन्मान मिळवून देते. रेकी आपली मनोकामना पूर्ण करते. रेकी स्पर्धेत हौसला वाढवते. रेकी रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. आणि रेकी सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला नकारात्मक लोकांपासून आणि तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला स्वतःचं रक्षण करण्यामध्ये, संरक्षण करण्यास मदत करते. खरंच तुमची हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढते ना आणि फिजिक्सचा नियम आहे, क्वांटम फिजिक्सचा, की सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच होते. आणि जिथे एनर्जी हाय एनर्जी, लो एनर्जी आलं, तर ती ताटातूट होते. म्हणजे तुम्हाला नको असलेले लोकं ऑटोमॅटिक निघून जातात. तुम्हाला काही करावं लागत नाही. आणि मी तुम्हाला एक एक खरी गोष्ट सांगते, की जी मला ज्या मुलांनी फसवलं, असं मी तुम्हाला सांगितलं करोडो रुपयांनी. त्याच्याबद्दल मी ना कधी ना पोलिस स्टेशनमध्ये गेली, ना कोर्ट कचेऱ्याच्या चक्कर मारल्या. पण लिटरली 7-8 वर्षानंतर मला ही गोष्ट पोलिस स्टेशनमधून एकदा मला फोन आला. पोलिस स्टेशनमधून आम्हाला जावं लागलं. तर तिथे त्यांनी सांगितलं, "तुमचं नाव लिस्टमध्ये आहे" म्हणे. तर म्हटलं, "कोणती लिस्ट?" तर म्हणे, "त्यांनी एक लेआउट पाडलेलं होतं त्या मुलानी. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा प्लॉट विकला गेला होता. 7,500 स्क्वेअर फीटचा. तर माझा करोडचा बंगला होता. तो विकून त्यांनी मला म्हणे, की तुम्ही ह्या प्लॉटमध्ये पैसे टाका आणि तुम्ही असं म्हणजे त्याने प्लॉट घेऊन आणि ते फ्रॉड लेआउट होतं. मी त्याच्यावर इतका विश्वास ठेवून त्याच्यात आणि सगळ्यात मोठा प्लॉट देतो म्हणे 7,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट तो मोठा आणि देतो. तो फ्रॉड सगळे कागदपत्र होते आणि ते मी काही लागले. आता मी एकटीने नाही केलं म्हणून काय बाकीचे लोकं इतक्या लोकांना विकलं, बाकीचे 5-50 लोकं ते थोडी हे करणार. ते लोकं पोलिस स्टेशनमध्ये गेले सगळे ग्रुप बनवून आणि तिथे त्याला जेलमध्ये होता तो. आणि मला तिथून पोलिस स्टेशनमधून फोन आला, की तुमची कंप्लेंट मिळाली इथे. मग तो पोलिस इन्स्पेक्टर बसला माझ्यासमोर आणि म्हणे, "मॅडम तुम्ही करता काय?" तर मी मोठ्या ह्याच्याने त्याला सांगत होते, "मी रेकी ग्रँड मास्टर आहे. मी असं करते, तसं करते." त्याने मला हात जोडला म्हणे, "मॅडम आम्ही तुमचा आदर करतो. तुम्हाला खरंच मान-सन्मान देतो. सगळे तुम्ही खूप सुंदर काम करता समाजासाठी. मान्य करतो. पण आमचंही काही अस्तित्व आहे म्हणे. मग आम्ही कोणत्या कामाचे? जर सगळेच लोकं चांगले भेटले तर तुम्हाला असं." एवढा मोठा प्लॉट, तुमच्यासोबत एवढं मोठं फ्रॉड झालं आणि तुम्ही एक साधी कंप्लेंट नाही केली पोलिस स्टेशनमध्ये. कमीत कमी तुम्हाला जर तुम्ही त्यावेळेस केलं असतं, तर आज हे 5-50 लोकं आहेत ना, हे फसले नसते. त्यावेळेस मला एकदम कनेक्ट झालं. अरेच्चा! म्हटलं मी जास्तच आध्यात्मिकतेमध्ये वाहून गेली, की जाऊ दे देव देईल त्याला पनिशमेंट, देव करेल, मी चांगल्या मार्गाने जाते. पण तसं नाही आपण 4 आयामातून जगतोय. सामाजिक, शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक. नुसतं आध्यात्मिकतेमध्ये जाऊन नाही होणार आहे. तर तुम्ही सामाजिकमध्ये पण आहात. तर समाजाच्या दृष्टीने तुम्हाला अस्तित्व पाहिजे तुमचं. माझं कर्तव्य होतं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करणं. पण मला ती माझी चूक लक्षात आली. तिथे मी माफी मागितली आणि मग हे केलं. तर त्याला आज जेल झाली. पेपरमध्ये नाव आलं. भूमाफिया अगदी. कोण केलं? मी तर काहीच नाही केलं होतं. ना साधी कंप्लेंट केली होती. पण रेकीने ते सगळं परिवार पूर्ण असं जुळवून आणून आणि मला तिथे नेलं म्हणजे एक प्रकारचं पोलिस स्टेशनमध्ये, की "दे तू कंप्लेंट." अशा पद्धतीने तुम्हाला रेकी तुमचा मार्ग दाखवते. तुम्हाला सहज हे करते आणि तो कधीच दूर दूर गेलेला होता माझ्यापासून. इतक्या जवळचा माणूस माझ्यापासून दूर गेला.
तर अशा पद्धतीने कारण ती एनर्जीच जुळत नव्हती ना, प्रामाणिकतेची आणि अप्रामाणिकतेची. जुळतच नाही. तर अशा पद्धतीने नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला संरक्षण करण्यात मदत करते. तर आता मला खरंच सांगा, इतक्या वेळ मी एकटीच बडबडून राहिली. आता तुमची वेळ आहे, की खरंच मला सांगा, अशा जादुई शक्तीचा आनंद तुमच्या जीवनात घ्यायला तुम्हाला आवडेल काय? तर तुम्ही जितके जण आहात ना, सर्वांनी मला येस म्हणून टाइप करा. तुम्हाला जर खरंच आवडलं असेल तर. टाइप करून मला उत्तर द्या. कारण आपली ऊर्जा जेव्हा जागृत होते ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतात. आपल्यालाही पत्ता लागत नाही. कसंही बदलून राहिलं समजत नाही. शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलून जातं. आणि खरंच अशी ही रेकी विद्या पूर्णपणे शिकायला तुम्ही तयार आहात का? तर नक्कीच मला सर्वांनी टाइप करून पाठवा. येस सगळेजण मला टाइप करतात आहे. येस म्हणतात आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही जागृत आहात याबद्दल. तर मला खरंच तुम्ही हे देत आहात त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो आहे. येस पियुष सर. येस थँक यू, खूप छान वाटतं, की तुम्ही इतक्या मनःपूर्वक याच्याने ऐकता आहात. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की आता याच्यापुढे, की तुम्हाला आता हे जे मी सांगितलं त्या गोष्टीची म्हणजे आपण जेव्हा हे करतो याच्या आधी तुम्हाला जाणीव नव्हती, है ना? की तुम्ही काय करत आहात. आज तुम्ही थोडंसं जाणीवेकडे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडवायला लागले आणि तुम्ही शोध सुरुवात केला. जसा म्हणजे स्वतःबद्दलचा जागरूक होण्याचा क्षण तुम्हाला वाटला आणि तुम्हाला प्रश्न पडायला लागला, की खरंच मी कोण आहे? हे सगळं कशासाठी घडत आहे? कशासाठी होते आहे? आणि काय करायचंय मला? माझ्या आयुष्याचा अर्थ कसा शोधायचा मी? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपल्या आयुष्याचा पर्पज आपल्याला माहिती पाहिजे. तो शोध तुम्ही सुरू करता, तेव्हा तुमच्या समोर म्हणजे ह्या गोष्टी येतात. तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव तुम्हाला येतो किंवा तुमचं शिकणं, तुमचं चुकणं किंवा तुम्हाला कधी-कधी समजून घ्यावंसं वाटतं स्वतःला. कधी अध्यात्म, नाती, करिअर, स्वतःवर काम करणं, प्रश्न कमी, जास्त ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागतात आणि इथे तुमची वाढ होते ॲक्चुअली जेव्हा प्रश्न मनात निर्माण होतात. आणि गोंधळ सुरू होतो. ह्या गोंधळाकडून तुम्ही आता स्पष्टतेकडे जायला लागता. ह्या आपल्या लाईफमधल्या स्टेजेस असतात. मग तुम्ही हळू त्या गोष्टी जेव्हा तुम्हाला रेकीच्या बद्दल पत्ता लागायला लागतो, म्हणजे तुम्हाला खरा रेकीचा टप्पा जेव्हा येतो तुमच्या आयुष्यात, तर तुम्हाला जे तुम्ही शिकता ते तुम्ही आयुष्यामध्ये उतरवायला लागता. फक्त समजून न घेता तुम्ही जगायला लागता, म्हणजे बीइंगमध्ये घ्यायला लागतं तुमच्या. हे एका दिवसाचं काम नाहीये बरं का. मी आज शिकवलं आणि तुम्ही एकदम प्रो झाले असं नाही होत. भगवान बुद्धासारख्या थोर संताला 6-7 वर्ष जंगलामध्ये राहावं लागलं. हां, त्यांना त्यांच्यासमोर गुरु नव्हते. तर आपल्याला तेवढा नाही लागत, पण आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत, गुरु आहेत, अवेलेबल आहेत बऱ्याच गोष्टी. तर आपण त्या सोप्या म्हणजे आज मला जे तुम्हाला मी ज्ञान सांगते, हे ज्ञान प्राप्त करायला किंवा शिकायला मला 20 वर्ष लागले यार. कितींदा पडून, झडून, हे करून शिकत गेले, आजही शिकत आहे. पण जेवढं मला समजलं तेवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला. तर ते सोपी गोष्ट असते. एक पुस्तक लिहायला एका लेखकाला 7-7, 8-8 वर्ष लागतात. आपण 2 तासात ते पुस्तक वाचतो आणि समजून जातो ते ज्ञान. हा फायदा होतो. एकापासून दुसऱ्यांना समजवण्यामध्ये, सांगण्यामध्ये. तर इथे तुम्ही आलेले आहे. खरा रेकीचा टप्पा तुम्हाला समजला तर. तर आता फक्त नुसतं समजून घेता त्याला जगण्याचा प्रयत्न करा. आपले विचार, भावना, कृती ह्या एक संधा म्हणजे एका लाईनमध्ये जेव्हा येतात, तेव्हाच खरी हीलिंग सुरू होते तुमची. आणि इथे रेकीचा टप्पा खरा चालू होतो तुमचा. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस केली, तर तुमचं बिकमिंग चालू होऊन जातं. बिकमिंग म्हणजे घडणं. जे आपण शोधतो ना, तेच आपण बनतो. जे आपल्याला पाहिजे असते तेच आपण बनतो आणि रोजच्या आयुष्यामध्ये जर रेकी वापर स्वतःसाठी किंवा घरासाठी, नात्यासाठी रेकी म्हणजे नुसतं रेकी करणं नाही, तर रेकी असणं. बाहेरून तुम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही राहत, तर आपल्याला आतूनच जेव्हा बदललं, तर आपलं आयुष्य बदलतं. हे जेव्हा तुम्ही रेकी शिकता, तेव्हा तुमचं घडणं चालू होऊन जातं, बिकमिंग चालू होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही रेकीच्या शिकण्याच्या लास्ट याच्यामध्ये येता, स्टेप्समध्ये येता, तेव्हा तुम्ही तुमची केवळ उपस्थितीच म्हणजे तुमचा उपचार. जसं आता मी कुणी बोलवलं मला आणि गेली मी तिथे आजार आहे. त्यांना पाहायला गेलं. ते पाहूनच असं
ते वाटतं की मॅडम मला आता सगळं काही दुरुस्त होणार, सगळं काही छान होणार. मलाही नाही माहिती. हे त्यांचा विश्वास आहे माझ्यावरचा. हे त्यांच्या भावना आहेत माझ्यावर हे केलेलं. तर ती एक आपली उपस्थितीच एक उपचार बनते. असं वाटतं ना कोणी आलं तर आपल्या घरामध्ये एकदम आनंद येऊन जातो. खूप छान वाटतं. तर तेच असतं. तिथे तुम्हाला आता हात लावणे किंवा तुम्हाला तुमच्या शब्दांची गरज नाही पडत. तर तुमची शांतताच सगळ्यांना हील करायला लागते. तुमची उपस्थितीच हील करते. ह्या लेव्हलपर्यंत तुम्ही जाता. पण त्याला प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस करावं लागतं. म्हणजे तुम्ही रेकी करत नाही, तर तुम्ही रेकी होता. म्हणजे बीइंगमध्ये येतं तुमच्या. पेशीमध्ये रेकी येतं. मी सगळ्यांना हे सांगत असते, की जेव्हा तुम्ही शिकवते तेव्हा मी सिम्बॉल शिकवते. शेवटी तुम्हाला सिम्बॉल्समधून हे मुक्त होऊन जातं तुम्हाला. खूपच मजेदार आणि खूप सुंदर आहे ही गोष्ट. तर खरंच मी इतक्या जीव तोडून तुम्हाला सांगितलंय आणि मनापासून बाय हार्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर खरंच मला सांगा, की ह्या जादुई प्रवासात तुम्ही आमच्यासोबत सामील होणार का? कोणाकोणाला इच्छा आहे तुम्हाला सामील व्हायची? सांगा बरं मला. तुम्ही मला येस म्हणून टाइप करून सांगा. ठीक आहे? येस. शारदा. श्रद्धा. येस. हँड रेस. तर कोणाकोणाला शिकावसं वाटते रे की त्यांनी येस म्हणून बिलकुल टाइप करा. नक्की आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे खरंच हा एक विचार खूप सुंदर आहे, की तुमच्या विचारातच दडलेला खजिना आहे बरं. तुम्ही बाहेर शोधताय, की हे मला देतील, ते मला देतील, ते करतील. पण नाही. तुम्ही रेकी पण समजा कोणाला मागत असाल, तर किती दिवस मागणार आहे? किती दिवस? है ना? लोकं पैसे घेतात. महिनाभराचे 15-15, 20-20 हजार रुपये घेतात. किती दिवस देणार आहे? पण तुम्ही आयुष्यभर स्वतः शिकले आणि स्वतः आयुष्यभर स्वतःही रेकी दिले आणि दुसऱ्यांना देता येतं, तर किती मजा. है ना? तर खरंच तुम्ही आधी मनात सुरू असलेल्या विचारांमुळे त्रस्त होऊन तुम्ही म्हणत असाल, की मला इतके विचार का येतात? मला शांती कधी मिळेल? पण ही समज जर तुम्हाला मिळाली ना, तर तुम्हाला हे समजेल, की अरे हा विचार नाही, हा तर अद्भुत खजिना आहे. तर तुमचे विचारच म्हणजे तुमचं खजिना बनेल. आहे की नाही ही छडी, जादूची छडी? खरंच पाहायचंय ना तुम्हाला? पाहिजे आहे? पाहिजे आहे ना? येस. थँक यू सो मच. खूप छान समजवलंय. येस. लवकर चालू करा ना. बिलकुल, बिलकुल. की तुम्ही तुमच्यातला इगरनेस मला कळला. खरंच आणि खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की माझ्या इच्छा पूर्ण याच्यासाठी झाल्या की मला ते स्प्रेड करायचंय. खूप आनंद होतो मला. तर खरंच माणसाने समोर बघायचं की मागे यावर आपलं सुख-दुःख अवलंबून असतं. मागे गेलं, सोडा त्याला आता. भूतकाळात वापस येणार नाही. आपल्याला आपलं फ्युचर बनवायचंय. फ्युचर बनवण्यासाठी वर्तमान तुम्हाला बदलावं लागेल. आणि वर्तमानात राहण्यासाठी तुम्हाला रेकी शिकणं खूप आवश्यक आहे. खूपच सुंदर याच्यात जीवनाचे नियम शिकवले जातात. आणि टोटली श्रद्धा आहे. अंधश्रद्धेचा कणही नाही. सायंटिफिकली मी सांगते याच्यात. तर तुमचा विचार बदला, आयुष्य बदलेल. ठीक आहे? तर हे समजावून सांगायला मी तुम्हाला एक शॉर्ट असा कोर्स देते आहे 3 दिवसाचा. प्रज्ञा करुणा 3 दिवसाचा म्हणजे हा कोर्स आहे. ऑनलाईन लाईव्ह मी घेणार आहे. उद्यापासूनच चालू होणार आहे. उद्या म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे. लाईव्ह Zoomवर जसं मी आता तुमच्याशी बोलतेय, तसंच तुमच्याशी लाईव्ह घेणार आहे. आणि दोन्ही साइडनी आपण बोलत राहणार आहे. तुम्हाला पण बोलायचं चान्स 1 टू 1 सगळ्यांकडे लक्ष राहील. असं हे नाही की खूप भीड आहे आणि माझं लक्ष नाही, असं बिलकुल होणार नाही. वेळ आहे संध्याकाळी 7 ते 9. ठीक आहे? आणि याची फीस आहे फक्त ₹999. नगण्य फीस आहे बरं का. मी ज्यावेळेस शिकले ना, त्यावेळेस मी खरं सांगते. मी याच्यामध्ये खोट्याला तर जागाच नाहीये किंवा इथे कुठे प्रमोशनल किंवा प्रोफेशनली असं काहीच नाहीये. मी खरं सांगते त्यावेळेस मी ₹1,50,000 खर्च केलेले होते. कोणत्या वर्षी? 2005-6 मध्ये. म्हणजे आज 19-20 वर्षापूर्वी तुम्हाला आणि तेवढं इतकं जे मी आज सायंटिफिकली सांगते ना, तेवढं सायंटिफिकली नव्हतं सांगितलं. बस असं करायचंय, तसं करायचं, तसं करायचंय. भोंदू बाबासारखी मी रेकी शिकली. पण रेकी किती हे आहे, त्याच्या मागचं गहन काय आहे, हे मी बरेचसे नंतर कोर्सेस, लाखो रुपयाचे कोर्सेस, NLP काय, काय काय नाही कोर्सेस केले.
लाखो रुपये खर्च केले, तेव्हा स्वतःला मी बिल्डअप करू शकले. एक साधी सिंपल हाउसवाईफ जिला भाजीवालीशी बोलता येत नव्हतं किंवा किराणा कधी घ्यायला गेली नाही, अशी स्त्री आज मी इतक्या लाखो लोकांच्या समोर बोलते आहे सहजतेने. आणि आपल्या ह्या प्रज्ञापूर्णामध्ये अनेक म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स, सीए, पोलीस, अंधश्रद्धा निर्मूलनचे सुद्धा लोक येऊन गेलेत. त्यांनी पुस्तक लिहिलं. पुस्तकामध्ये एक धडा माझ्या नावाने लिहिलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलनच्या याच्याने. कारण तुम्ही एक इन्स्टिट्यूट उघडता तर तेव्हा सगळं ओपनच असते. तर कोणीही लोक येऊन तुम्हाला बोलतात, भेटतात. आज माझंच मला आश्चर्य वाटतं यार, आपण कोणासमोर बोलताना ततबप होत होतं, कधी जात नाही. तर अहो, मजुरांना घरात काम चालू असलं ना, मजुरांना चहा द्यायचा असेल तर अहोला बोलवायचं. त्यांच्या हातामध्ये ट्रे द्यायचा आणि तिथे चहा नेऊन द्यायचं. तर ते नेऊन देतील. म्हणजे इतकी लाजरी-बुजरी म्हणा किंवा इतका कॉन्फिडन्स नसलेली स्त्री म्हणजे इतक्या लाखो लोकांसमोर बोलू शकते. तर कोणीही काहीही करू शकतं. ती केवळ आणि केवळ रेखीची कृपा आहे. तर असं आहे, तुम्ही सगळ्यांनी खरंच शिका. सुंदर अगदी प्रगती करा. तुमच्या प्रगतीसाठी आहे हे सगळं. आणि याच्यासोबतच तुम्ही जर आजच शेवटचाच दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला वेळच नाही आहे विचार करायला. आज आणि आत्ता हे करा. तर जेव्हा तुम्ही जॉइन कराल त्याच्या सोबत तुम्हाला बरेचसे कोर्सेस मी मोफतही देते. विचार नियम आहे. कारण हे सगळे कोर्सेस जे आहेत ना, हा बेस बनवायला खूप जरुरी आहे. रेकीला जो मला म्हणायचं आहे तुम्हाला सायंटिफिकली शिकवायचं आहे. तर हा बेस बनवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ती समज डेव्हलप करायला खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते विचार नियम आहे, ओळख स्वतःची. याच्यामध्ये तर 76 एपिसोड्स आहेत. दररोज मी घेते हा क्लास. तर याच्यामध्ये तुमची खरी ऊर्जा, क्षमता, आत्मशक्ती, मी कोण आहे याचं उत्तर मिळतं. है ना? विचार नियममध्ये विचार आपले कसे वास्तव्यात घडतात, निगेटिव्ह पॅटर्न कसे तोडायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. तर हे प्रोटेक्शन, ऑरा हे सगळे कोर्सेस आहेत. हे सगळं शिकवल्या जातात तिथे. म्हणजे हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहे, जेव्हा तुम्ही या कोर्समध्ये येता. स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं, नकारात्मक प्रभाव कसा आपल्या पासून संरक्षण कसं करायचं, कंप्लीट चक्र क्लीन्स, चक्रांची गाईड म्हणजे हे सगळं आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट एक्स्ट्रा बोनस आहे तुमच्यासाठी मिळेल. तर रजिस्टर करा आता, आता ह्या क्षणात. कारण आता आपलं जीवन बनण्यात अजून उशीर करू नका. पहिलं पाऊल टाका, आपोआप तुम्हाला वाट समोर सुचेल आणि समोरचं आयुष्य अगदी तुमच्याप्रमाणे चालायला लागेल ह्याची गॅरंटी जरूर. पण प्रामाणिकपणा, मी जसं माझा प्रामाणिकपणा आहे ना, की तुम्हाला भरभरून द्यायचं. मी कुठेच कंजूसी करत नाही. कारण मला माहिती आहे ना, दिल्याने वाढतं. हा नियम मला माहिती आहे. मी जाणलं, तर मी देण्यासाठी करेन. एवढे मोठे-मोठे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट केलेले आहेत. तर मग काय अजून राहिलं? तर तुम्हालाही तेवढं द्यावं लागेल. तुम्हालाही तेवढं करावं लागेल. हे जरूर. मेजॉरिटीच्या अनुसार बरं. हां, मला आता श्रद्धाने हे सांगितलं, की जर तुम्हाला टायमिंग कधी-कधी हे असतं, तर मेजॉरिटी जी असेल त्याला आम्ही थोडंसं टायमिंगच्या अनुषंगाने फ्लेक्सिबिलिटी करू शकतो. ठीक आहे? तर ज्यांनाही आता ॲडमिशन घ्यायची असेल, त्यांनी लगेचच ह्या नंबरवर फोनपे, गुगल पे जे काही करून करून म्हणजे ₹999 करून तुम्ही आपली सीट बुक करू शकता. तर लवकरात लवकर करा. वेळ आता लावू नका. ठीक आहे? कोणाला आता येस. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची सीट बुक करायची आहे. सीट बुक केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव, तुमचं गाव, कुठून आहात, याची पैसे भरल्याची स्लिप म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही मला WhatsAppवर माझ्या प्रायव्हेट ह्या नंबरवर पाठवू शकता. म्हणजे तुमची सीट बुक झाली असं त्याचा समज होतो. आणि माझ्याकडून तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट मिळेल. तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूनही माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे? तर खरंच एकदा गेलेली वेळ पुन्हा-पुन्हा समोर येत नाही. म्हणून वेळेचं महत्त्व शिका आणि वेळेमध्ये आपलं जीवन बदला, रेकी शिका. ठीक आहे? तर खूप-खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. आणि खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी बोलून आणि तुम्हाला सगळ्यांचा रिस्पॉन्स पाहून मला खरंच खूप मनापासून आनंद झाला. थँक यू. व्हेरी मच.